सुलतान रंजन केणी हा मैदानाच्या आतमध्ये पाऊल टाकतोय. सुजाण प्रेक्षक वर्गांना आम्ही या ठिकाणी विनंती करीत आहोत, कृपया सीमारेषेला अलगद चिकटून आपण या ठिकाणी बसला आहात. आपल्या उत्कंठेचं भान आम्हाला आहे, मात्र या सामन्याचं या स्पर्धेचं महत्त्व आपण लक्षात घ्या. कृपया या सामन्याला गालबोट लागणार नाही याची आपण दक्षता घ्या. कृपया सीमारेषेच्या बऱ्याच बाहेर आपण बसायचं आहे. एखादा निर्णयही या सामन्याच्या कलाटणी देऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी जे डगआउट आहे, प्रेक्षक वर्गांना बसण्यासाठी जी संधी या ठिकाणी निर्माण केली आहे, त्याच्या बाजूला जो प्रेक्षक वर्ग बसलाय तो प्रेक्षक वर्ग काहीसा सीमारेषेच्या आतमध्ये आलाय असं आम्हाला इथून दिसतंय. कृपया प्रेक्षक वर्गांना विनंती आहे की कृपया आपण मागे बसून आम्हाला सहकार्य करायचं आहे. स्ट्रायकर एंडला डाव्या हाताचा जॉन फर्नांडिस, नॉन स्ट्रायकर एंडला मडगावचा सुलतान रंजन केणी आणि रोड एंड कडनं गोलंदाजी मार्कवर. हल्लीच्या मोसमात जर आपल्या खेळानं अनेक रसिक प्रेक्षकांची मनं जिंकले. अष्टपैलू कामगिरी करणारा साईजय बोडगेश्वर क्रिकेट संघाचा आपण पाहतोय. हर्षद मातोंडकर केन या नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू सज्ज आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक अनिवार्य, पॉवर प्लेची पहिली 2 षटकं, त्यानंतर 3 ते 6व्या षटकापर्यंत MCDचे षटक आपण पाहतोय आणि 35व्या मिनिटाला 8व्या षटकातील पहिला चेंडू पडला पाहिजे. देववले कॉमेंट्री बॉक्समधून दोन्ही क्रिकेट संघांना खूप साऱ्या शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. आणि गोलंदाजी मार्कवर हर्षद मातोंडकर उर्फ केन सज्ज झालाय. पहिला चेंडू गती परिवर्तनाचा फुल टॉस पद्धतीचा जॉन हात कोल्हे आहेत आणि पहिल्या चेंडूवर चौकारानं आगाज केलाय. नो बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. शरीरवेधी गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाज हर्षदकडनं होतोय. कदाचित हा वॉर्मअप पद्धतीचा चेंडू असावा, त्यामुळे चेंडू फेकताना त्याचा तोल जातोय, परिणाम भोगावे लागतायत. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी आणि नो बॉल म्हणजे फ्री हिटची सुसंधी ही फलंदाजाकडे. पाया भक्कम करण्यासाठी श्री बांधेश्वर सावंत 11 सावंतवाडी क्रिकेट संघाला जी मुभा पाहिजे होती तो पहिला चेंडू मात्र एक मनसोगा फटका खेळण्यासाठी त्याने जॉननं टोलवलाय आणि फ्रीडचा चेंडू घेऊन कोलवा टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉल स्ट्रेट रेव्हचा आपल्याच फॉलोथ्रोमध्ये जाईल तर नक्कीच टिपलं होतं, पण त्यानंतर मात्र फ्री हिटचा चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. निर्धाव चेंडू 5 धावा धाव पलकावर आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटकी प्रगतीपथावर. पुढे सरसामध्ये नेत्रदीप पद्धतीचा फटका आपण पाहतोय. शॉट मिडान चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत वन बाउंस समर्थरोप चौकार. जॉन फर्नांडिस आपली आक्रमकता सिद्ध करतोय. पहिल्या चेंडूवर चौकार टोलवला गेला. फ्री हिटचा चेंडू जरी वाया गेला तरी त्यानंतर पददालित्याच्या जोरावर त्याच्या मार्फत निघतोय तो चौकार. ज्या ठिकाणनं त्यानं डाव सोडला त्या ठिकाणावरनं या महत्वपूर्ण सामन्यामध्ये बांदेश्वर 11 सावंतवाडी क्रिकेट संघासाठी एक सलामीचा फलंदाज म्हणून कामगिरी करताना जॉन फर्नांडिस हा फलंदाज दिसतोय. 9 धावा धावपलकावर 2 चौकारांची लयलूट करणारी थेट सरस अनुभव टेनिस क्रिकेटचा लेदर क्रिकेट बरोबरच तो जॉन सज्ज आला स्ट्राईकला. स्वेजिटचा फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतोय, परतीची फेक करतोय, तोपर्यंत एकेरी धावसंख्या आपण पाहतोय. एकेरी या धावसंख्येनं मनोज नार्वेकर संघाचा कर्णधार स्क्रीनवर आलाय. 2 मोठे फटके अगदी बहारदाररित्या जॉनने टोलवले आणि त्यानंतर स्विच हिटचा मोह अर्थात चेंडू फुलटॉस स्वरूपाचा होता आणि फटका हा अभिप्रेत होता, मात्र अंदाज चुकतोय व केवळ एकेरी धाव जॉनच्या खाती पडते. सांघिक धावसंख्या दुहेरी आकड्यात परावर्तित होताना बिनबाद 10 धावा अवघे डावातील 3 चेंडू हे समाप्त होत आहेत. क्षेत्ररक्षणाची विवरचना थोडीशी बदलली जाते. एजाच्या स्टँडच्या मागे या ठिकाणी प्रतिनिधित्व करतोय श्री साईजय बोडगेश्वर बिचोली क्रिकेट संघाचं. हलक्या हाताला घेऊन काढलाय जमनी लगतचा फटका आपण पाहतोय. साईज जोरे वेगानं चेंडूपर्यंत पोहोचतोय, परतीची फेक करतोय, तोपर्यंत एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 11 धावा. मनपसंतीचा फटका हा रंजन केणी याच्याद्वारे त्याचं खातं खोलण्यास त्याला यशस्वीता प्राप्त करतोय. आत्मविश्वास हा नक्कीच वाढलेला असेल या दोन्ही फलंदाजांचा. आतापर्यंत 11 धावा निघतायत या धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 2 चौकारांची लयलोडी जॉनची.
सुंदर फटका आपल्याला बघायला मिळतोय. राजेश सोरटे आणि चेंडूची शर्यत, एकेरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे वळली आहेत आणि दोन या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 13 धावा धावफलकावर बिंदगड्यांच्या मोबदल्यात आहेत. पहिल्या षटकामध्ये जी कामगिरी आवश्यक होती, पॉवर प्ले हा सुरेखरित्या हाताळायचा होता. सुरुवातीच्या 5 चेंडूंवर तर पॉवर प्लेचा बरखुबीने वापर जॉन करतोय. अति महत्वपूर्ण या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. मिस टायमिंगचा फटका आपण पाहतोय. साईश झोरे चेंडूपर्यंत पोहोचतोय. ऐन मोकळ्याच्या क्षणी शरीरावर चेंडू थोडंसं आढळला जातोय, झेल सुटलं जातंय. थोड्याच वेळासाठी वाटलं होतं समीर सर जॉनसाठी हा धोक्याचा फटका आहे, पण जॉनला नशिबाची साथ, झेल जमिनीला दार होतोय. सुदैव हे बहादरांचं साथ नेहमी देतं. तीच घटना घडली आहे. जॉनचा फटका हवेमध्ये विरलेला, झेल टिपण्याची संधी, मात्र घडतंय काहीसं चुकीचं. क्षेत्ररक्षक साईश जोरेसाठी झेल सुटतोय. परिणामतः 13 हा आकडा जो घातांक ठरू शकला असता तो 13 आकडा वाचतोय व धावफलकावर 14 अशी संख्या ही आपणास दिसते पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज. अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त. 14 धावा धावफलकावर जॉन फर्नांडिस चौकारानं सुरुवात केली आहे आणि त्यानंतर एकेरी दुहेरी धावसंख्या जिवंतांतर बहाल झालंय जॉनला आणि गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक दुसरं अनिवार्य पॉवर प्लेचं आणि गोलंदाज सज्ज झालाय अविनाश गबस उर्फ डब्ल्यू के नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू आपण पाहतोय. क्रिकेट रसिकांचा उत्साह हा संचारलेला दिसतोय आणि आपण पाहू शकतो ड्रोन कॅमेराद्वारे या संपूर्ण सामन्याचं चित्रण या ठिकाणी केलं जातंय. एक विहंगम दृश्य टिपलं जातंय आणि निश्चितपणे काही क्षणांच्या अवधीनंतर ते दृश्य LED स्क्रीनवर आपल्यास दर्शवण्यात येईल, जेणेकरून ते चित्र आपल्या हृदयाच्या कप्प्यात आपण साठवू शकतो आणि या संपूर्ण स्पर्धेची आठवण चिरकाल मनी जपू शकतो. मान्यवरांची मनयाळी या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. रसिक प्रेक्षकांची तुडुंब करते आणि त्यामध्ये मात्र कडक सामना या थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला अनुभवतोय. अस्तित्वाची लढाई या दोन संघादरम्यान या ठिकाणी आपण अनुभवतोय. दुसऱ्या षटकाची सुरुवात ही होते. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. बॅटची थोडीशी या ठिकाणी आतील कट घेऊन क्षेत्ररक्षक कल्पेश गबसला मनोज नार्वेकरला चेंडू या ठिकाणी चकवला जातोय आणि चेंडू या ठिकाणी तडमॅन चौकारासाठी आपल्याला बघायला मिळतोय. सुदैव ऑनला ज्या ठिकाणी चेंडू निर्धाव होऊ शकला असता त्या ठिकाणी मिळत आहेत त्या बहारदार 4 धावा. ज्या चौकारानं धावफलक पुढे सरकतोय तो 18 धावांवर. महत्वाच्या ज्या धावा पाहिजे आहेत श्री बांधेश्वर इलेव्हन सावंतवाडी क्रिकेट संघाला त्या मात्र जमा होत आहेत, पण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाची ही ऐन मुख्याच्या हातातून सुटलेला चेंडू हा मात्र येणाऱ्या विचार केला तर मात्र हे महत्वाचा धाबा ठरतील. महत्वाचा सामना दोन्ही क्रिकेट संघांसाठी. जो संघ विजयी होईल तो उद्या फायनल डेला याच मैदानामध्ये खेळताना बघायला मिळेल. जो संघ पराभूत होईल त्या या स्पर्धेला नमस्कार करावा लागेल. पुढे सरसाबत देखना फटका, एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न आपण करत होता क्षेत्ररक्षक. कव्हर पॉइंट आपल्याला बघायला मिळाला आणि त्यानंतर एकेरी धावसंख्या. एक या धावसंख्येनं 19 धावा धावफलकावर आपण पाहतोय. जॉन काहीशी जोखीम घेतोय, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. काही अंशी त्याला सफलताही मिळते आणि त्याच्या सफलतेचं गमक काय असेल तर त्याला नशिबाची ही साथ या मैदानावर मिळते. 19 धावा फलकावर या झळकलेल्या आपण पाहतो. दुसरा अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हे सुरू. गोलंदाजी मार्कवर अविनाश कवस उर्फ डब्ल्यू हर एक कसोशीचे प्रयत्न करतोय जॉनला रोखण्यासाठी व त्याचा साथीदार रंजन केणी याला आवर घालण्यासाठी. मैदानावर 19 धावा बिनबाद. रंजन केणीचा जमिनीलगतचा फटका, क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत एकेरी धावसंख्या. एका बाजूला सेन्सिबल क्रिकेट जो रंजन केणीची खासियत आहे, थोडा स्वतःसाठी वेळ घेतो आणि त्यानंतर मोठे फटके जसे बघायला मिळत आहेत. जॉननं सुरुवातच समीर सर आक्रमक केली आहे. जॉननं जास्तीत जास्त चेंडू खेळावे. पहिल्या या अगोदरच्या मॅचला त्यानं फलंदाजी केली, त्याला चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसतोय. त्याने फटकेबाजी करावी, पाया भक्कम करावा हे इरादे असतील श्री बांधेश्वर इलेव्हन सावंतवाडी क्रिकेट संघाचे. एका बाजूने आक्रमकता आणि दुसऱ्या बाजूने संयमता ही अपेक्षित आणि त्या आक्रमकता संयमतेचा मिलाफ हा आतापर्यंत तरी राखला जातोय या सामन्यात. सोडून दिला तो चेंडू. पंचांकडे नजरा टाकल्या जात आहेत. पंच सांगतायत प्रथमतः जॉन तुला हा चेंडू खेळण्याचा का होता. डाव्या हाताचा फलंदाजाला अविनाश कौसुर व डब्ल्यूनं ऑफ ब्रेक त्याला लेग ब्रेक बनला. टप्पा बनला, थोडासा बाहेर गेला चेंडू आणि त्याचं श्रेय हे गोलंदाजाला दिलंय सर राजेंद्र दाभोलकर यांनी. निर्धाव चेंडू आपण पाहतोय.
निर्धाव चेंडू, बऱ्याच वेळानंतर गोलंदाजचा उत्साह हा वाढविणारा चेंडू म्हटलं तर वावगं ठरणार नाही गोलंदाज अविनाश याचा. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला तो क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. आज ही नशिबाची साथ ही जॉन फर्नांडिसला. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि त्यानंतर चेंडू काय घडलं मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेट .in रिप्लेच्या माध्यमातून नक्की बघूया. श्री बांधेश्वर 11 बांधा क्रिकेट संघासाठी नशिबाची साथ आणि या रसिक प्रेक्षकांचा पाठिंबाच्या क्रिकेट संघासाठी आपल्याला बघायला मिळाला. 24 धावा धावफलकावर आपसुक एक स्मितहास्य ओनर आमचे मकरंद तोरसकर यांच्या मुखवट्यावर बघायला मिळालं. त्या ठिकाणी जॉनला मिळत आहेत ते 4 धावा. म्हणजे सुदैव हे पूर्णपणे साथीला दिसतंय ते जॉनच्या. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षक वेगाला तिथपर्यंत जॉन आपल्या रनिंग बिटवीकडे वेगानं पळताना बघायला मिळतोय. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पावशतक पूर्ण होत आहे. ते 2 षटकांमध्ये 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. साईजय बोडगेश्वर बिचोली क्रिकेट संघ प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. श्री बांधेश्वर 11 सावंतवाडी क्रिकेट संघ 25 धावा धावफलकावर बिनगडांच्या मोबदल्यात. सलामीचे फलंदाज आपली जबाबदारी चोखपणे पार पाडतायत. कर्णधार राजा नाटेकर याने नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय ज्यावेळी घेतला त्यावेळी आपल्या सलामीवीरांना एक कानमंत्र दिला होता की सुरुवातीची षटकं तुम्ही पाय रोवून खेळपट्टीवर उभे राहावेत, धावफलक सतत हालतात ठेवावा, अति आक्रमकतेच्या आहारी न जाता आक्रमकता आणि संयमता यांचा मिलाफ आपण राखावा. सलामीची जोडी जे अभिप्रेत कार्य होतं संघ मालकाला संघ नायकाला ते करतय. पावशतकी मजल ही 2 षटकांमध्ये गाठली जाते. सर्व काही ठीकठाक सर्व काही आलबेल चाललेलं दिसतंय आणि आता मात्र या जोडगळीवर भिस्त असेल की जी सलामी मिळाली त्या सलामीला पुढे नेत ज्या पद्धतीनं यापूर्वीच्या सामन्यामध्ये धावांचा उच्चांक रचला, धावांचा डोंगर रचला, त्याच्या जवळपास जाणारी धावसंख्या ही धावफलकावर झळकावावी. मगाशच्या सामन्यामध्ये 2 षटकातच 25 धाबाच्या सागर जमवला होता. आता महत्वाच्या सामन्यात 2 षटकात 25 धाबा तर जमवलाय. पावशतक केळी ही सांघिक पूर्ण केली आहे श्री बांधेश्वर 11 बाधा क्रिकेट संघासाठी. ज्या खेळाडूनं सुंदर गोलंदाजी करत निर्धाव षटक मिडन ओव्हर त्यानं टाकली तो मॅन फ्रॉम सुरलाचा आज साईजय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाच्या कोट्यातून क्षेत्ररक्षणात फलंदाजीमध्ये ज्याचं मात्र प्रामुख्यानं नाव घेतलं जातोय तो फिरकीचा जादूगार, दोन्ही वटेला चेंडू वळवण्यात माहीर म्हटला जातोय तो साई सोरे सज्ज झाला रोड एंड कंड आणि सलामीला आलेला जॉनी एस पप्पा जॉन फर्नांडिस सज्ज झाला स्ट्राईकला. साई सोरेच्या विरोधात स्विजिटचा पटका टुलबोबा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. या ठिकाणी दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करतोय तो गोलंदाज अर्थातच या ठिकाणी साई सुरे आणि त्याचा चेंडूचा पुरता अंदाज जॉनला हा लागत नाहीये. मोठा पटका टोळण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न असफल राहतोय. या अगोदरचा चेंडू जॉनला वाटलं होतं साई जोरे थोडंसं ऑब्रेक टाकेल, स्विजिटचा फटका वेळ खेळणार मनसोगा फटका, पण साई जोरेनं त्याचे हालचाल हेरले गेले आणि त्यानं वेगवान पद्धतीचा चेंडू टाकला आणि यानंतरचा चेंडू थोडासा गती परिवर्तनाचा चेंडूवर फिंगर रोल केले आणि सलगचे 2 चेंडू हे निर्धाव केले जॉनला. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. मोठा फटका ठेवण्याचा प्रयत्न होता पंचांकडे या ठिकाणी जॉन मागतोय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. 1 धाव तर ही धाव सांघिक धावफलकामध्ये जबाबदार झाली आहे.
ठिकाणी अभिप्रेत होते. जी दाद मागितली होती जॉन फर्नांडिस याने ती दाद तिसरे पंच स्वीकारतायत व मैदानी पंचांच्या निर्णयाविरुद्ध निर्णय तिसरे पंच देताना सदरचा चेंडू नो बॉल ठरवतायत. नो बॉल येताना एकटा येत नाही तर येताना फ्री हिटचा नजराणा घेऊन येतोय तो फलंदाजासाठी आणि तो नजराणा स्वीकारण्यासाठी स्ट्राईकला फलंदाज रंजन केणी. मळगावचा सुलतानला हात कोलायचा. आता मात्र एक मनसोगा फटका टोलवावा इरादे असतील तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर साईश जोरेनं पहिल्या 2 चेंडूंवर चांगली कामगिरी. या 2 धावा गणल्या जात. 27 धावा धावफलकावर येणारा चेंडू आहे फ्री हिटचा चेंडू आणि मळगावचा सुलतान सज्ज झालाय. गती परिवर्तनाचा चेंडू गगनाला गवसणी घालणारा फटका. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवला जातोय. काही क्षणासाठी वाटलं होतं हा चेंडू बाहेर गेलाय की काय, पण त्या चेंडूला उंची होती, एलिव्हेशन नव्हतं, दुरी नव्हती आणि झेलबाद झाला तरी फ्री हिटचा चेंडू होता. त्यामुळे मात्र एकच धाव येते आणि एक या धावसंख्येनं 28 धावा धावफलकावर. निश्चितपणे एक मात्र धावचीतचा अपवाद वगळता बाकी सर्व ठिकाणी आपण सुरक्षित राहू शकता आणि त्या अनुषंगाने जोरदार फटका मारण्याचा रंजनचा प्रयत्न. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू आडव्या बॅटनं फटका डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, एका हाताने क्षेत्ररक्षण करतोय. बहुतेकदा हर्षद मातोंडकर आलाय. या ठिकाणी मात्र दुसरी धाव ही जोखमीची. ही श्री बांदेश्वर लेवल सावंतवाडी क्रिकेट संघासाठी ही मात्र एका बाजूला धोकादायी ठरते. तिसऱ्या पंचांची मदत ही मात्र पंचांनी घेतली आहे. बघूया दिल की धडकन कोणाची वाजताय. या ठिकाणी जी दुसरी धाव अस्तित्वात नव्हती ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. रंजन व त्याचा साथीदार जॉन याच्या करवी आणि क्रिकेटमध्ये सुरळीत चालू असताना ज्याला आत्महत्या म्हटली जाते त्या आत्महत्येच्या स्वरूपात आपली बहुमूल्य विकेट प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः दान करतोय तो रंजन केणी व माघारी धावचीत होऊन तो परततोय. नवीन फलंदाज मगाशच्या मॅचचा हिरो अष्टपैलू कामगिरी करणारा मिस्टर JPL दिगोडे एक्सप्रेस उपमा आणि ज्याला मोठ्या उर्फ विश्वजित ठाकूर हा मैदानाच्या आतमध्ये जातोय. सांघिक धावफलकावर 29 धावा धावफलकावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिला गडी धावचीच्या स्वरूपात माघारी परतलाय. स्ट्राईकला सलामीला आलेला जॉन आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर साईश जोरेनं एक चेंडू खराब टाकला पण त्यानंतर दुसरी धाव जी अंगलट आली आहे श्री बांदेश्वर 11 सावंतवाडी क्रिकेट संघासाठी. समोर टाकलेला चेंडू या ठिकाणी स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू मिस टायमिंगचा फटका. शेवटच्या क्षणापर्यंत समर्थक अवस्था ताकद लावली होती आणि त्यानंतर संघासाठी महत्वाचा त्यांचा आवाज करून देणारं क्षेत्ररक्षण हे समर्थाचं बघायला मिळालं. निश्चितपणे समर्थक गवस या टाळ्यांचा हक्कदार आहे कारण फटका निर्धोक ठिकाणी जॉननं टोलविला होता मात्र चपळाईतीनं त्या चेंडू पर्यंत पोहोचण्याचं कार्य हा समर्थक गवस करतोय. जवळपास त्यानं झेल टिपला होता मात्र अंतिम क्षणी चेंडू हातनं निसटतोय व महत्वपूर्ण 3 धावा आपल्या संघासाठी तो मात्र रोखतोय. 30 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात नव्यानं आलेला फलंदाज मिस्टर JPL. अनेक रसिक प्रेक्षकांना ज्यांना आपल्या गोलंदाजीनं आणि आपल्या फलंदाजीनं भुरळ घातली आहे. अगदी अनेक रसिक प्रेक्षकांचे लक्ष आणि पूर्ण सावंतवाडीकरांचे लक्ष ज्याच्यावर नजरा लागलाय तो दिगोडे एक्सप्रेस मिस्टर JPL मोठ्या उर्फ विश्वजित ठाकूर सज्ज झालाय. आदरणीय साहिलजी वारंग आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. साहिलजी वारंग. सोडून दिला तो चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. पंचांनी सांगितलंय ज्यावेळी थोडासा तू शकल त्याला आतून गेलाय चेंडू खेळण्याचं होता मारण्याचं होता. सुरुवातीला थोडंसं विश्वजित ठाकूरनं जोखीम नाही घेतली आहे. स्वतःला सावरलंय. स्लॉक ओव्हरमध्ये आक्रमण करूया. एक षटक असेल त्यात सर्व केवळ 38 सर्कलच्या आतमध्ये असतील त्या षटकात धावा जमवूया. पण बघूया आता गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज असेल. बेस्ट वर्सेस बेस्ट असेल समीर सर. सुरुवातीच्या 2 षटकांनंतर मात्र साईशची गोलंदाजी ही
अर्थातच या ठिकाणी रंग आणतंय साईजय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाला. या षटकामध्ये कंजूशीने गोलंदाजी साकारली जाते. अवघ्या 5 धावा निघतायत धावचीच्या स्वरूपात का होईना. पहिली सफलता आवश्यक होती, ती अति आवश्यक सफलता रंजन केणी याच्या स्वरूपात प्राप्त होते आणि या संघाला या खेळाला एक नवीन वळण आलेलं आपण अनुभवतोय या अतिमहत्व अशा पूर्ण अशा उपउपांत्य फेरीच्या दृष्टिकोनातनं. गोलंदाजी मार्कवर ओव्हरसीज खेळाडू फिरकीचा जादूगार ज्यानं अनेक फलंदाजांना आपल्या चतुराई गोलंदाजीनं कित्येक वेळा आपल्याला नाचवलंय तो गोलंदाज आपण पाहतोय. तो राजेश सोरटे आमच्या माध्यमर कक्षाच्या एंडकडनं गोलंदाजी मार्कवर सलामीला आलेला जॉन एक बहरलेली फलंदाजी करतोय. 30 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 3 षटक 18 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. सुंदर चेंडू आपण पाहतोय. जॉनची हलकीशी धुंद ऐकायला आली आहे. अवस्थेत अंपायर आणि पंचाने आकाशाकडे बोट उंचवायच्या आधी जॉनची पावलं ही डगआउटच्या दिशेने वाहताना बघायला मिळाली. दुसरा गडी बाद होतोय 30 या धावसंख्येवर श्री बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट संघाचा. थँक्यू डीजे थँक्यू. तसेच आमच्या आज या माचेर आमचे पहिली क्रिकेट खेळटा तो आणि मागीर सांगपाचें म्हणल्यार पी आय सध्या अंजुना PSI वारंग आम्ही आमच्या कमिटीच्या तर्फे त्यांचो पुष्पगुच्छ दिवन स्वागत करता. एक जोरदार ताळयो जावनी वारंगा खातीर PSI अंजुना. तसेच आमच्या क्लबाच्या वतीन तांकां छोटासो टोकन ऑफ लव फ्रॉम मांद्रेम बॉयज in this MCT 2025. शौर्य दिता आमचो ओनर ऑफ पेनेम सायकल्स. थँक्यू. 3 षटक पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 4थ्या षटकातील 30 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. राजाराम गबस सज्ज आला स्ट्राईकला. सुंदर पद्धतीचं लेदर क्रिकेट ज्याच्या माध्यमातून कित्येक वेळा भरलेली फलंदाजी आपण बघितली आहे. आता मात्र महत्वाच्या सामन्यात विश्वजीत ठाकूरला साथ द्यायची आहे आणि सुरुवातीला थोडीशी अडखळत झाली पण त्यानंतर साई सोरेनं कमबॅक करायला सुरुवात केली. वेगवान पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला यष्टीरक्षक एजाजनं आपलं काम पूर्ण केलंय. सलगचा दुसरा चेंडू हा निर्धाव पाहतोय. पहिल्या चेंडूवर गडीबाद झालाय जॉन. अनुभव म्हणजे काय त्याची प्रचिती देताना फलंदाजांना रोखून धरतोय, चूक करण्यास प्रवृत्त करतोय तो गोलंदाज राजेश चोरटे या मैदानावर. सन्मानजनक क्रिकेट आपण पाहतोय. पहिल्या प्रयत्नात धाव घ्यायची की न घ्यायची दुधावस्था होती ती दोन्ही फलंदाजांची. थोडासा प्रबल होतोय. शरीरष्टीला चेंडू आढळला होतोय. चेंडू थोडासा दूर जातोय तोपर्यंत एकेरी धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. राजाराम गवस एकेरी धावेने स्वतःचं खातं खोलतोय. संधी मिळते ती विश्वजीत ठाकूर याला. 3 षटक 3 चेंडू यांचा खेळ समाप्त. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती ती 14. दुसऱ्या षटकांच्या सांगते अखेरीस 25 पॉवर प्ले मध्ये सुरेख फलंदाजी झाली होती. तिसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं अंकुश लावला आणि त्याचे परिणाम पहा. 4थ्या षटकाच्या सुरुवातीला जॉनला माघारी हे जावं लागलं. सुंदर चेंडू आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट 2 हे मात्र एका बाजूला तिहेरी संगम रंगला जातोय. सुंदर रसिक प्रेक्षक आपण स्क्रीनवर patelcricket.in च्या माध्यमातून जिकडे पाहावं तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक ज्यासाठी अट्टास केला होता ते दिवस मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफी 2025-26 च्या माध्यमातून. पुढे टाकलेला चेंडू स्लॉट मधील फटका फसलाय. विश्वजीत ठाकूर मिस्टर JPL. शांतता आणि शांतता झाली आता मात्र रसिक प्रेक्षकाच्या समर्थक सावंतवाडीच्या बाजूने असलेले बिचोली क्रिकेट संघाच्या बाजूने टाळ्यांचा वाजवतायत. महत्वाची विकेट समीर सर गेली आहे बांधा सावंतवाडी क्रिकेट संघासाठी. अगदी बरोबर योगेश. एखादी सुगम संगीताची मैफिल सुरू असावी. ती मैफिल रंगात आली असताना विजयने
या ठिकाणी घोळ घालावा, वीज गेल्यानंतर भ्रमनिरास व्हावा, नीरव अशी शांतता पसरावी, तेच चित्र मैदानावर विश्वजित ठाकूर बाद झाल्यानंतर आपण पाहतोय. एक या ठिकाणी स्मशान शांतता पसरते, ती सावंतवाडीकरांच्या गोटामध्ये तर चैतन्याचं वातावरण निर्माण होते. ते अर्थातच या ठिकाणी प्रतिस्पर्धी असलेल्या साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघामध्ये. विश्वजित माघारी परततोय. राजेश सोरटे ज्या कामगिरीसाठी आला ती कामगिरी त्यानं केली आहे, मात्र याचं श्रेय मी देईन ते दुसऱ्या बाजूनं साईश जोरेला, कारण 2 षटकांमध्ये 25 धावा, त्यानंतर त्या तिसऱ्या षटकात तो 5 धावा खर्च करतोय. फलंदाजांना काहीतरी विचित्र करण्यासाठी तो प्रवृत्त करतोय, चूक करण्याची संधी निर्माण करतोय आणि एकदा का संधी निर्माण झाली त्या संधीला सोन्यात परावर्तित करताना प्रतिस्पर्धी संघाचे 2 मोहरे तो अलगट टिपतोय. एका बाजूनं बघितला तर तेजोमय सितारा जो झळकला या मैदानावर तो विश्वजित ठाकूर, पण दुसऱ्या बाजूनं एका सिताऱ्यानं ज्या कामासाठी एजाजनं राजेश सोरटेला आणलं होतं, ज्यावेळी झेलबाज झाला त्यावेळी एजाजनं दाखवलंय ज्या कामासाठी तुला आणलं होतं राजेश ते काम तू पूर्ण केलंय, पण अजूनही तुझं काम संपलेलं नाही आहे. टिचून गोलंदाजी करायची आहे आणि आशिष मेहरोल हा अजून एक ओव्हरसीज खेळाडू राजेश सोरटेच्या समोर सज्ज झालाय. एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 32 धावपलकावर. सुंदर गोलंदाजी आपण बघितली. पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर 18 चेंडू 30 धावा आपल्याला बघायला मिळाल्यात आणि त्यानंतर राजेश सोरटेची सुंदर गोलंदाजी फक्त 2च धावा निघतायत. म्हणजे रन रेट कमी करण्यासाठी एक महत्वाचा 2 महत्वाचे गडी त्यानं बाद केले आहेत. राजेश सोरटेची सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. राजेश सोरटे आणि त्याचा साथीदार तो म्हणजे साईश जोरे हे 2 गोलंदाज कमालीची गोलंदाजी करतायत. प्रतिस्पर्धी संघाने जरूर प्रतिहल्ला चढविला होता सुरुवातीच्या 2 षटकात, मात्र त्या प्रतिहल्ल्यापासून न डगमगता एखादी संधी या सामन्यांमध्ये परतण्यासाठी त्यांना आवश्यक होती ती संधी निर्माण केली. रंजन गेणीच्या स्वरूपात धावचीतचा गडी बाद झाल्यानंतर आणि एकदा का संधी निर्माण झाली त्या संधीचं सोन्यात रूपांतर करताना पुढे राजेश सोरटेने आपला अनुभव मैदानावर पणाला लावला आणि ज्या तऱ्हेनं गोलंदाजी केली, खऱ्या अर्थानं मी म्हणेन फलंदाजांना चूक करण्यासाठी त्यानं प्रवृत्त केलं. चार षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या सांगत्याखेरीज आता मात्र काहीशी दोलायमान स्थिती या सामन्यामध्ये येऊन ठेपते. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये वरचष्मा सावंतवाडीकरांचा, त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये गोवा राज्याचा संघ कमबॅक करतोय. दोन्ही संघांसाठी समसमान संधी येऊन ठेपते. डावातील 5वं षटक पाहायचंय कोण गोलंदाज सज्ज होतोय तो बहुधा हर्षद मातोंडकर हा गोलंदाज. आखूड टप्प्याचा चेंडू टोलवायचा होता तो फाईन लेग क्षेत्रामध्ये असमर्थता ही या चेंडूवर प्राप्त होते. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी उसळी घेतली आणि त्यानंतर जो जोरकस फटका टोलवायचा होता तो प्रयत्न असफल राहिलाय. आता मात्र उत्साह संचारलेला दिसतोय तो गोव्याच्या साईजय बोडगेश्वर बिचोलीम संघामध्ये. एकंदर धावा होत आहेत धावफलकावर त्या 32-3 कड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपिच पदाचा चेंडू दडपण झुगारण्यासाठी मोठ्या फटक्याची आवश्यकता आणि तो मोठा फटका म्हणजे षटकार. षटकारासाठी रूपांतर होतोय. गगनाला गबसते घालणारा फटका देई दादांना सुरुवात केली आहे ती आशिष मेहरोलला. आशिष म्हणतोय मी थांबणार नाही. फलंदाज म्हणून जे कार्य माझ्याकडनं अभिप्रेत आहे, प्रतिस्पर्धी संघ जो वरचढ होतोय त्यांच्या वर्चस्म्याला खाली खेचण्यासाठी अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, आक्रमकता हे माझं बचावाचं तंत्र असेल. आक्रमक फलंदाजी मी करेन, प्रतिस्पर्धी संघाला मी नमवेन, संघासाठी आवश्यक असलेली धावसंख्या मी उभारेन असा मनोदय आशिष मेहरोल एका उत्तुंग षटकारानं व्यक्त करतोय. संघाला नेऊन ठेवतोय तो सांघिक 38 धावांवर. 38 धावा धावपलकावर जे मोठे फटके पाहिजे होते. थोडासा पुढे टाकलेला चेंडू आपण बघितला. या अगोदरचा चेंडू थोडासा लेग ब्रेक केला, फिंगर रोल केले ते मात्र हर्ष मातोंडकर केंद्र निर्धाव चेंडू आणि त्यानंतर पुढील चेंडूला प्रत्युत्तर दिलाय त्या आशिष मेहरोलला. परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आशिष मेहरोलच्या विरुद्ध करण्यासाठी हर्षद सज्ज. स्विच हिटचा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडला जरूर स्पर्श करतोय. हलकच पंचांकडे दृष्टिक्षेप टाकला होता तो गोलंदाज अर्थातच या ठिकाणी हर्षद यानं.
सरळ बॅटनं धावा येत आहे, नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न हा आशिष मेहरुलचा. अंगलट येईल की काय असं म्हटलं होतं, पण पायावर चेंडू आदळतोय लेग बायच्या स्वरूपात. एकेरी धावसंख्या. छोट्या चणीचा राजाराम गवस आपली प्रतिभा अनेक वेळा त्याने सिद्ध केलंय या मैदानावर. गत वर्षीच्या ध्रुव चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यानं बहारदार खेळी साकारली आहे. त्या खेळीला त्याला आठवावं लागेल. त्याच पद्धतीनं विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत हा फटका. एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 40 सभे गाठतोय. 3 गड्यांच्या बोबतल्यात एका मोठ्या फटक्यानं आगाज केलाय तो आशिष मेहरुलनं. चाळीसावा धावफलकावर चेंडूचा अक्षरशः पाठलाग केला जातोय. चेंडूला पाठविला जात आहे. ते एक्स्ट्रा कव्हरला एक धाव फलंदाज पूर्ण करताय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक साईश दोरे. टप्पा पडल्यानं चेंडू थोडासा बाहेर गेला. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला रीड केलं आशिष मेहरुलनं आणि सुंदर आपल्याला बघायला मिळाला कबर रिचरला फटका. 41वा धावफलकावर एक मात्र षटकाराचा अपवाद वगळता बाकी सर्व काही ठीकठाक. सर्व आलबेल हर्षदसाठी चाललंय. त्या षटकाच्या यशस्वी सांगतेसाठी हर्षद हा सच्चा होतोय. त्याच पद्धत परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू फलंदाजाला बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडणारा असा हा चेंडू जातोय. निर्धाव म्हणून गणला जातोय. निर्धाव चेंडू अखेर षटक क्रमांक 5 हे बघता बघता संपुष्टात येतंय व 5 षटकांच्या सांगतेखेरीज एकंदर धाव फलक 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटकात पहिले 30 धावा आपल्याला बघायला मिळालं आणि त्यानंतर सुंदर गोलंदाजी राजेश सोरटेची आपण पाहतोय. दोन्ही या धावसंख्येचे षटक आपण पाहतोय. त्यानंतर हर्षद मातोंडकरच्या विरोधात एक मोठा फटका आला. त्यानंतर सुरेख त्यानं गोलंदाजी केली. 41 धावा फलकावर आपण पाहतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. उर्वरितचे 18 बॉल आहेत आणि 18 बॉलवर फायटिंग टोटलसाठी जर बी म्हणेन अजूनही 30 ते 35 धावा पाहिजे आहेत श्री बांदेश्वर 11 सावंतवाडी क्रिकेट संघाला. महत्वपूर्ण षटक म्हणजे एमसीटी षटक हे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असेल यात कोणताही दुमत नाही. या षटकामध्ये राजेश शोरतेच्या अनुभवाचा कस लागेल. दुसऱ्या बाजूनं निश्चितपणे फलंदाज आशिष मेहरुल का मला आयकॉन खेळाडू म्हणून या ठिकाणी वर्णी लावली गेली या संघामध्ये याचं चोख प्रत्युत्तर मी देईन. या आवेशानं त्याला फलंदाजी करावी लागेल व समयोचित साथ ही अपेक्षित आहे राजाराम गवस याच्या कर्वे. बेस्ट वर्सेस बेस्ट. एमसीटी षटकाची सुरुवात होते. पहिला चेंडू हलकेच जातोय. फलंदाजाच्या बॅटचा आसरा घेत शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं या फटक्याला लेमन कट पद्धतीचा फटका हा क्रिकेटमध्ये म्हटला जातो. त्या पद्धतीचा फटका मात्र विशेष हानी होत नाही. चेंडू निर्धाव गणला जातोय. एकंदर धाव फलक हा 41 धावा. राजेश शोरटे काय कमालीची गोलंदाजी करतोय. सावंतवाडी क्रिकेट संघाच्या फलंदाजांचं अक्षरशः कंबरड तो मोडतोय व 41 धावांवर बसतोय. तो आणखी एक हादरा, चौथा हादरा आशिष मेहरुल या एमसीसी षटकामध्ये चौथी शिकार होतोय. स्पर्धेच्या माध्यमातून एक सरपंच पंचायत दारगळ सन्माननीय सर अभिजित साळगावकर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून मांजरेम चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानबद्ध माफ करा. सन्माननीय सर अनिकेत साळगावकर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. टीम पूर्ण मांजरेम चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून. आशिष मेहरुल मैदानाच्या बाहेर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सर्वेश याची वर्णी ही मैदानावर लागते. क्षेत्ररक्षक रोरचना आपण पाहू शकतो. यष्टीच्या मागे यष्टीरक्षक, त्यानंतर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट दरम्यान पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक, मिड ऑफच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक, मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक व शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक. या क्षेत्ररक्षक रोरचनेसह राजेश सोरतेचा एक वेगवान असा चेंडू, हल्ला बोल आपल्या नावाचा राजेश सोरते हा अक्षरशः माजवतोय मैदानावर.
कालच्या सत्रात वरद दाभोलकर जशी गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी आज राजेश सोरटेनं पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर गडीबाद आशिष मेहरून आणि त्यानंतर सर्वेश गेलाय आणि सर्वेशला निर्धाव, सलगचे 3 चेंडू निर्धाव टाकल्यात. वेगवान गोलंदाजीचा अद्भुत नजराणा सहर्ष सादर करताना राजेश सोरटे आपला अनुभव पणाला लावतोय व आपल्या संघासाठी तो झुंजतोय या मैदानावर, एवढं मात्र नक्की. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जातोय. जी कामगिरी राजेश कडनं होत होती त्या कामगिरीला कुठेतरी दृष्ट लागावी अशी घटना मैदानावर घडते. चेंडूचा वेग भरणार होता मात्र टप्पा चुकतोय आणि टप्पा चुकल्यानंतर दोन्ही हात समांतर करण्यासाठी पंच कोणतीही शंका मनात घेत नाहीत. वाईडचा इशारा त्यांच्याकडनं हा येतोय. 42 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात अवांतरच्या स्वरूपात बोनस या धावसंख्येनं धावफलकाला तर आता सुरुवात झाली आहे. उर्वरितचे 3 चेंडू आहे, सर्व स्ट्राईकला आहे आणि एका बाजूने अनुभवी खेळाडू. 42 धावफलकावर केवळ सर्कलचा भेद करणं अभिप्रेत होता. चेंडू हवेमध्ये राहतोय असं म्हणतात जातोय. हर्षद मातोंडकरला कोणतीही संधी न देता सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी तो विस्थापित होतोय. 4 धावांनी धावफलक 46 धावा. बऱ्याच वेळ रसिक प्रेक्षक जो शांत होता त्यांना टाळ्यांचा आवाज करून ते जरा फटका आपल्याला बघायला मिळतोय चौकारासाठी. धावा कशाही येवो, ज्या धावा निघतील यापासून त्या महत्वपूर्ण ठरतील, कारण ज्या धावा निघतील त्यापेक्षा एक धाव ही अभिप्रेत आहे उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी. त्यामुळे प्रत्येक धाव ही दोन्ही संघासाठी लाख मोलाची. यावेळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न राजेश करतोय. सुरुवातीला आपण पाहिला उजव्या यष्टीवर जखड बंद करून ठेवणारा त्याचा मारा, त्यानंतर फलंदाज सर्वेश फलंदाजी करताना डावी यष्टी काहीशी उघडी ठेवतोय आणि ती उघडी ठेवलेली यष्टी उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात राजेशचा तोल जातोय, त्याचा संयम ढळतोय व आणखी एक अवांतर धाव ही निघते या डावातील. विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा क्रिकेटचं मादक सौंदर्य ज्या फटक्यामध्ये दडले असा सरळ फटका स्ट्रेट ड्राईव्हचा फटका निघतोय तो सर्वेश मधनं. या फटक्यानंतर सर्वेश मध्ये असलेली प्रतिभा ही निश्चितपणे दिसते. एकेर धावेने धावफलक 48 धावा. महत्वाचं षटक 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. इथे जर एक मोठा फटका आला तर श्री बांदेश्वर सावंतवाडी क्रिकेट संघासाठी सर्व काही ठीकठाक असेल. परत एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर स्वैर असा मारा यष्टीरक्षक इजाज कडनं गफलत होते. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला कसरत करावी लागते. एकेरी चोरटी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. वाईडचा इशारा पंचांकडनं म्हणजे 2 अवांतर धावा. या दुहेरी अवांतर धावेच्या सहाय्यानं आता 50 धावा धावफलकावर ह्या सळकलेल्या आपण पाहतोय. 50 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. परत राजेश सज्जा यावेळी फटका मारण्याचा अंदाज हा अंगलट येतोय आणि या षटकामध्ये जे 3 चुकीचे चेंडू टाकले गेले त्यानंतर कमबॅक करताना राजेश सोरटे माघारी परतवतोय. तो अर्थातच फलंदाज सर्वेश याला झेलचित करून 5वा हादरा देतोय तो सावंतवाडीकरांना 50 धाबांवर. सुरुवातीला थोडेसे अवांतरच्या स्वरूपात त्याला धाबा दिली. एक समोर टाकलेला चेंडू तो चौकारासाठी बघायला मिळालाय आणि त्यानंतर राजेश सोरटेनं सांगितलं की वेगवान पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. बॅट हलकीशी कटपट लागली आणि फलंदाज बाद झालाय आणि मैदानामध्ये ज्या खेळाडूकडे सर्व आता आशा अपेक्षा आहे असा खेळाडू राजा नाटेकर हा मैदानाच्या आतमध्ये. 6 षटकांमध्ये 50 धावा झाल्यात. 12 चेंडूंचा खेळ हा अजूनही बाकी आहे. या 12 चेंडूंवर सावंतवाडीकरांना कमीच ते 4 मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा मनी ठेवण्याचं कारण काय असेल तर कर्णधार राजा नाटेकर, कारण राजा नाटेकर मध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता आहे आणि ते कामगिरी अनेक वेळा त्याने सिद्ध केली आहे. मात्र या अतिमहत्वपूर्ण सामन्यामध्ये काहीसा जो डोलारा कोसळतो त्यातनं सन्मानजनक धावफलकापर्यंत पोहोचण्यासाठी कर्णधार या नात्यानं संघ जबाबदारी राजा नाटेकरला घ्यावी लागेल स्वतःच्या खांदी व तेवढीच तोलामोलाची साथ ही राजाराम गवस याच्याकडनं त्याला अपेक्षित. खऱ्या अर्थानं धावसंख्येला ज्यानं रोधक लावला तो गोलंदाज श्री साईजय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाच्या कोट्यातून फिरकीचा जादूगार साहिश जोरे सज्ज झालाय.
मनगटी फटक्यानं चेंडू वळविला जातोय एकेरी धावेसाठी तो राजारामकडनं. एकेरी धाव घ्यावी. आक्रमक विस्फोटक फटकेबाजीचा आविष्कार सादर करणारा राजा नाटेकर याला स्ट्राईकला आणावं आणि मोठ्या फटक्याची अपेक्षा त्याच्याकडनं करावी असा मनोदय राजारामकडनं होतोय. एकेरी धावेने 7व्या षटकाच्या सुरुवातीला धावफलक आपण पाहतोय तो 51 धावांवर 5 कड्यांच्या मोबदल्यात. क्षेत्ररक्षक रचना आता विखुरलेली आपण पाहतोय. डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, त्यांच्या मदतीला डीप कव्हर पॉइंट असे 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून आणि संभाव्य एकेरी दुहेरी धाव रोखण्यासाठी यष्टिरक्षकाच्या मदतीला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, एक वाईडिश गली व शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर असे खेळाडू तैनात राहिलेले आपण अनुभवतोय. आखूड टप्प्याचा चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, चेंडूला भिरकावून दिला जात आहे राजाकडनं ते षटकारासाठी. राजा ओंके राजा नाटेकर हात खोललेत आल्या आगाज केलाय एका मोठ्या फटकेचा टेनिस क्रिकेट डॉट इंचवर रिप्ले बघूया. साई सुरना या ठिकाणी मागे टाकलेला चेंडू शेवटच्या षडापर्यंत स्वतःला त्याला होल्ड केलंय आणि त्यानंतर डीप मिड विकेटला रसिक प्रेक्षकांचा आवाज येणारा फटका हा षटकारासाठी बघायला मिळालाय. अक्षरशः या चेंडू मागे कोणतीही चूक साईशची नव्हती. उजव्या यष्टीच्या बाहेरच त्याने चेंडू फेकला होता. मात्र राजा नाटेकरचं पूर्वानुमान पहा. अक्षरशः चेंडूचा तो पाठलाग करतोय, चेंडूला अक्षरशः तो खेचतोय आणि आपल्या ताकदीच्या जोरावर लिलया त्याला डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे अति आवश्यक असलेल्या षटकारासाठी पाठवत आपल्या आगमनाची वर्दी तो तमाम सुजाण क्रिकेट रसिकांना देतोय. 57 धावा या धाव फलकावर. परदा साई जोरे सज्ज ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट जमिनी लगत फटका सजविला जातोय. यावेळी मात्र आपल्याकडनं गफलत होणार नाही, प्रतिस्पर्धी संघाला आणखी एक धाव मिळणार नाही याची दक्षता क्षेत्ररक्षक घेतोय. या अगोदरचा चेंडू थोडासा मागे टाकला, बरं मोठा फटका त्यानंतर फळ टाकला चेंडू एकेरी धावसही केलं, स्ट्राईक रोटेट केले राजा नाटेकर. 58 धावा धाव फलकावर. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 9 चेंडूंवर 18 ते 20 धावा सावंतवाडीकर अपेक्षित ठरवितील. मात्र त्या संभाव्य धावांपासून वाचण्याचा प्रयत्न हा बिचोलीमचा श्री साई बोडगेश्वर संघ करतोय. पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो शॉर्ट थर्डमॅनला. हा ना जरूर झाली होती. अखेर ही हा ना संकटाची नांदी ठरतय. राजाराम गवसला धावचीत होऊन माघारी हे जावं लागतंय. सुरुवातीला यष्टिरक्षकाला चेंडून चकवलं गेलं आणि त्यानंतर चुकलेला कॉल हा श्री बांदेश्वर 11 सावंतवाडी क्रिकेट संघासाठी धोक्याचा ठरला. दुसरा गडी या धावचीच्या स्वरूपात राजाराम गवस हा माघारी मात्र परत त्यांना बघायला मिळतोय. टेनिस क्रिकेट डॉट इंच्या बॅटच्या ठिकाणी लागलेले बाहेरील कट आणि परतीची फेक ही आपल्याला बघायला मिळाली. डायरेक्ट हिट एस्टँडवर कॉल चुकला, स्वतःला राजाराम तिथेच थांबवलं आणि राजाराम गवसला हा नमस्कार करावा लागला. जर राजा नाटेकर 2 पावले पुढे सरसावला असता तर कदाचित या ठिकाणी राजाराम गवसच्या जागी शिकार हा राजा नाटेकर होऊ शकला असता. मात्र राजा नाटेकरला सुदैव साथ देतंय आणि हे त्याला मिळालेलं सुदैव सावंतवाडी क्रिकेट संघासाठी अनमोल ठरतंय की दुसऱ्या बाजूनं राजाराम गवस बाद झाल्यानंतर कमबॅक करण्याची जी संधी मिळते, अर्थातच या ठिकाणी साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाला हे पाहायचं आहे. नवीन फलंदाज मैदानावर येतोय तो नील रेगे, एक प्रतिभाशाली असा खेळाडू. लेदर बॉल क्रिकेट तो सातत्यपूर्ण खेळतो. त्याची परिणिती यापूर्वीच्या सामन्यामध्ये जे त्याने फटके टोलावले त्या फटक्यांपासून सिद्ध होते. मात्र डावाच्या अंतिम टप्प्यामध्ये कशा तऱ्हेनं ही सर्व परिस्थिती तो हाताळतो यावरनच त्याच्या फलंदाजीचं गमक हे यशस्वी आहे की नाही ते ठरेल. 2 राजा मैदानात लढत होते. एका बाजूला राजाराम, पण एका राजाला थांबावं लागलंय. एका राजाला आता लढायचं आहे, त्याला 7 गेलाय. अजून एक उभरता सितारा नील गेलाय मैदानाच्या आतमध्ये. 58 धावा धाव फलकावर. गडी बाद होत आहेत ते 6. साईश जोरे सुरेख अशी फिरकी गोलंदाजी करतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून तो रोखतोय. एक मात्र षटकार राजा नाटेकर याचा अपवाद वगळता. गोलंदाजच्या डोक्यावरनं फटका हवेमध्ये टोलविला जातोय. त्या ठिकाणी परत एकदा काहीशी चूक होते. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाचं मी म्हणेल क्षेत्ररक्षणामध्ये असलेली ढिलाई या ठिकाणी कामी येते व ज्या ठिकाणी नील झेलचित होऊ शकला असता त्या ठिकाणी मिळते ती एकेरी धाव.
सुटलेला झेल ही नशिबाची साथ. पहिल्यापासूनच मी म्हणेन सावंतवाडी क्रिकेट संघाला नशिबाची साथ आहे, पण नशिबाचं मात्र या ठिकाणी मात्र फायदा घ्यायचा आहे. तो मात्र फलंदाजांना सांघिक धावफलक 59ला 6 गडी बाद अशी स्थिती आपण पाहतोय. 7व्या षटकाची सांगता करणारा चेंडू साईश छोरे याच्याकडनं अपेक्षित संभाव्य हा शेवटचा चेंडू या षटकातील ठरेल का, की कोणती चूक गोलंदाज या ठिकाणी साईशकडनं घडली तर आणखी एखादा चेंडू पाहायला मिळेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. साईश छोरे गोलंदाजी मार्कवर सज्ज, समोर आहे राजा नाटेकर फलंदाज. फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय, मात्र निर्घोक ठिकाणी चेंडूचा प्रवास झाल्याने केवळ एकेल धावेवर राजा नाटेकरला समाधान मानावं लागेल. मान्यवर कक्षामध्ये ॲडव्होकेट सन्माननीय प्रसादजी शहापूरकर साहेब यांचं आगमन झालंय. शब्द सुमनानी प्रसादजी शहापूरकर साहेब आपलं आम्ही स्वागत करतोय व व्यासपीठावर मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न होण्याची आपणास आम्ही विनंती करतोय. सांघिक धावफलकावर 60 डबा धावफलकावर सुंदर गुणलेखन पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय. समालोचकाचा पाठीचा कंडा हे गुणलेखक असतात आणि सुरुवातीपासून निखिल कुडव आणि त्याच्या साथीला कॉम्प्युटर स्कोर अखिल परब आणि आजच्या दिवशी धीरज पालियेकर हे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बघायला मिळत आहेत. शेवटचं षटक असेल समीर सर, या षटकात जर 2 मोठे फटके लागले तर बोनस असेल तो मात्र श्री बांदेश्वर 11 सावंतवाडी क्रिकेट संघाला. पंचांची करडी नजर पहा. या ठिकाणी जी नियमावली त्यांनी सामना सुरू होण्यापूर्वी सादर केली होती त्या नियमावलीला अनुसरून या ठिकाणी साई जय बोडगेश्वर संघाकडनं चूक होते. त्या चुकीचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. महत्वाच्या क्षणी गोलंदाजी मार्कवर खूप कमी वेळा बघायला मिळतो असा खेळाडू. इजाज कुरैशी महत्वपूर्ण शेवटचं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. एक अनुभवी असा खेळाडू. काय मनीत चाललं असेल इजाजच्या. एरवी फलंदाज म्हणून इजाजला आम्ही अनेक वेळा पाहिलंय. पहिला चेंडू इजाज येतोय. इजाजचं स्वागत उत्तुंग फटक्याने राजा नाटेकर करतोय. जरी तू मनी तुझ्या इरादे बांधले असतील तर त्या इराद्यांना छेदण्याची ताकद माझ्या बाहूमध्ये आहे याची स्पष्टोक्ती एका वेगवान फटक्याने राजा नाटेकर देतोय. cricket.in माध्यमातून रिफ्लेम आपण पाहतोय. एजाज कुरेशी सज्ज झालाय. भरपूर कमी वेळ गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. राजा नाटेकरच्या विरोधात राजा नाटेकरनं समोर टाकलेला चेंडू स्लॉट मधील प्लॉट मध्ये पाठवलाय. वा बाई वा, राजा अंके राजा झळकायला सुरुवात झाली आहे. राजा ज्यावेळी फलंदाजीला आला त्यावेळी अपेक्षा वर्तवली होती राजाकडनं की राहील परावर्तित करतोय. तो अर्थातच या ठिकाणी 66 धावांवर ज्या वेगानं चेंडू आला त्याच्या दुप्पट वेगानं सीमारेषेच्या पलीकडे गेला आणि परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इजाज. उजव्या यष्टीच्या बराच चेंडू बाहेर जातोय. या ठिकाणी फलंदाजाला रोखून धरणारी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इजाज कुरेशी याचा, मात्र हा प्रयत्न त्याच्या अंगलट आलाय असं प्रथम चित्र पंचांच्या या ठिकाणी खुण्यानं निदर्शित केलंय आणि त्या पंचांच्या निर्णयाविरुद्ध आता दाद मागितली जाते ती तृतीय पंचांकडे गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं. सुरुवातीला पंचांनी वाईट बॉलची खूण दिली. हा चेंडू वाईट असेल तर बोनस या धावसंख्येनं 1 धाव जमा होईल. 1 चेंडू अजून एक्स्ट्रा खेळायला मिळेल. तो मात्र श्री बांदेश्वर 11 सावंतवाडी क्रिकेट संघाला. पण तिसऱ्या पंचांची एजाज सांगतो हा चेंडू फलंदाजाला खेळण्याचा का होता, मारण्याचा का होता. पण बघूया पंचचा तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. ऑन फील्ड अंपायरने जो निर्णय दिला तो सत्यात उतरतोय की बघूया. दोन्ही क्रिकेट संघाच्या या ठिकाणी नजरा लागल्या आहेत आणि शेवटच्या क्षणाला पंच खातर जमा करतायत. मैदानी पंचांची नजर करडी आहे. त्यांचा निर्णय योग्य आहे यावर शिक्कामोर्तब होतंय. एक अवांतर धाव वाढते. चेंडूही मिळतोय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. 67 धावा या धाव फलकावर. 67 धावा धाव फलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात इजाज कुरेशी 1 चेंडूवर 7 धावा खर्च करतोय. परत एकदा षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी तो सज्ज होतोय. सुंदर फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक वेगानं
काय घडलंय मैदानामध्ये नाट्यमय रूप आपण पाहतोय. पहिला आउट कोण होता, मागे पटवला, नंतर काय झालंय समीर सर? सुरुवातीला म्हटलं पकडापकडी झाली चालू आहे की काय, राजा नाटेकर आणि प्रतिस्पर्धी क्रिकेटचा जो बघायला मिळतो नीलच्या स्वरूपात. राजा नाटेकरची भूक स्वतः स्ट्राईकवर येण्याची आणि त्या भुकेसाठी तो काय करतोय पहा. हर एक प्रयत्न करतोय स्वतः स्ट्राईकवर येण्यासाठी. फलंदाज नील हा धावचीत झालाय. धावचीतच्या स्वरूपात 7वा हदरा सावंतवाडी करणा बसलाय. मात्र राजा नाटेकर स्ट्राईकवर आलाय की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. जो खेळाडू मात्र ऐन मोक्याच्या क्षणी समीर सर ज्यावेळी धावचीच्या स्वरूपात माघारी परतला, राजाचं आक्रमक रूप ते ठिकाणचं आणि त्यानंतर वर्णी लागली असून एक उभरता सितारा मैदानाच्या आतमध्ये कित्येक प्रीमियर लीग मध्ये जो मात्र महागडा खेळाडू म्हणून संबोधला जातोय तो निरवडे गावचा गणेश करगुटकर हा सज्ज झालाय राजाच्या साथीला. गणेशला या ठिकाणी चातुर्याने खेळ साकारावा लागेल. जास्तीत जास्त राजा नाटेकर याला स्ट्राईक कशी मिळेल याकडे त्यानं लक्ष केंद्रित करायला हवं. मात्र पाहायचंय एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट केली जाते की स्वतः जोखीम या ठिकाणी गणेश स्वतःच्या खांदी घेतोय. तो एकंदर 68 धावा या धावफलकावर. 4 चेंडूंचा अजूनही खेळ हा बाकी. 68 धावा गरीब बाद होत आहेत ते 7. अस्तित्वाची लढाई, जीवन मरणाची लढाई. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी एक गोवा राज्याचा तगडा संघ, दुसरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिभाशाली संघ, या 2 दिग्गज संघांचा महामुकाबला. मांद्रेम स्टॅफी ट्रॉफी 2025 पर्व 7वं यांच्या निमित्तानं आपण अनुभवतोय तो ऐतिहासिक अशा मैदानावरनं. एक धाव फलंदाज पूर्ण करताय. चेंडू विथ अलॉंग द कार्पेट जमिनी लगत जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तिसऱ्या धावेसाठी मैदान सोडलं जात आहे व तिसऱ्या धावेच्या नादात गणेशला माघारी जावं लागतंय. 2 धावा निघतायत मात्र स्ट्राईक बदलते. राजा नाटेकर स्ट्राईकवर पोहोचतोय. 70 धावा धावफलकावर 8 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत विचार केला तर फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळते ते 8 गड्यांच्या मोबदल्यात. 70 धावा धावफलकावर आपण पाहतोय. जे आवश्यक होतं राजा नाटेकर स्ट्राईकला येणं ते मात्र आता घडलं जात नाही. नवीन खेळाडू नितेश परबची वर्णी लागते ती मात्र मैदानाच्या आतमध्ये. समीर सर इरादा असेल तो राजा नाटेकरनं उर्वरितचे चेंडू खेळावे, या षटकातील 2 मोठे फटके टोलवावे, तर दुसऱ्या बाजूनं एका मोठ्या फटक्यापासून वाचायचं आहे साईचे भोडकेश्वर बीच ऑलिम्पिक. अजूनही 3 चेंडू या डावातील शेष आहेत. एकंदर सांघिक धावफलक या ठिकाणी आपण पाहतोय तो 70 धावांवर. 70 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. 3 चेंडूंचा खेळ बाकी. या 3 चेंडूंवर एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का? राजा नाटेकर प्रहार करतोय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल टिपण्याची संधी. हर्षद माटोणकर झेल टिपतोय आणि एका मोठ्या फटक्याद्वारे दालन एका विस्थापित धावसंख्येचं उभारण्याचं स्वप्न हे राजा नाटेकरचं भंग पावत 9वा हादरा बसतोय तो अर्थातच या ठिकाणी श्री बांदेश्वर सावंतवाडी 11 क्रिकेट संघाला. थँक्यू समीर. थँक्यू डीजे. तर आमच्या स्टेजीर आयज खूपशे मान्यवर उपस्थित आहात. त्यातले आमचे एक समाजसेवक जे सदांच केन्नाय कोणी उलो मारल्यार धांवन वयतात असे आमचे मांद्राचे प्रसाद शहापूरकर, ॲडव्होकेट प्रसाद शहापूरकर उपस्थित आसा. हांव त्रिवेणीक रिक्वेस्ट करता की त्रिवेणीन तांकां पुष्पगुच्छ दिवन तांचें स्वागत करपाचें म्हणून. प्रसाद शहापूरकर. थँक्यू. तसोच आमचो प्राऊड मुमेंट फॉर मांद्रे. आमचो एक प्लेयर आनी आमचो वांगडी नितीन नायक आसा. PSI नितीन नायक पावल्लो आसा. हांव रिक्वेस्ट करता शामलीक की नितीनाचे पुष्पगुच्छ दिवन स्वागत करचें म्हणून. PSI नितीन नायक. 70 धावा ह्या धावफलकावर. इजाज गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्विच हिटचा फटका टोलवण्याचा प्रयत्न फलंदाज सिद्धेश करतोय. प्रयत्नात तो पडतोय, झडतोय, त्यानंतर स्वतःला सावरतोय आणि या डावातील संभाव्य शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी तो सिद्ध होतोय. 70 धावा धावफलकावर 9 गड्यांच्या मोबदल्यात. काहीसा मागे धावफलकामध्ये जवळपास 10 धावांनी राहतोय तो सावंतवाडी संघ. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका टोलवण्याचा प्रयत्न फसतोय. पहिल्या स्लिपमध्ये मात्र कौतुकास्पद कामगिरी क्षेत्ररक्षकाकडनं होते. एकेरी धाव निघते. दुहेरी धावेच्या नादात फलंदाज धावचेत. अशा तऱ्हेनं 8 षटकांचा कोटा पूर्ण. सुरुवातीला 2 षटकांमध्ये झाल्या होत्या त्या 25 धावा. त्या सुरुवातीचा फायदा काही घेऊ शकत नाही सावंतवाडी संघ.
निर्धारित 8 षटकांच्या सांगतेखेरीज 71 धावांवर त्यांचा डोलारा हा कोसळतोय व 72 धावांचं विजयी लक्ष. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी साईजय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघ, ज्या संघामध्ये इजाज कुरैशी, राजेश सोरटे सारखे धुरंधर अतिधुरंधर खेळाडू उपस्थित, त्या अतिधुरंधर खेळाडूंच्या विरोधात कामगिरीचा कस लागेल तो विश्वजित ठाकूरचा. 2 मोठ्या संघांमध्ये 4 दिग्गज खेळाडूंमधील हा मुकाबला आणि या महामुकाबल्याचा शेवट काय होईल हे पाहणं क्रिकेट रसिकांसाठी रंजक ठरेल. आणि ह्या रंजक मुकाबल्याचं संक्षिप्त धावतं समालोचन सादर करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी मी निमंत्रित करतोय आमचे मित्र श्याम कलगोटकर आणि त्यांच्या साथीला प्रशांत आदिवडेकर सर, तसेच मालवणी सम्राट म्हणून ज्यांनी उपाधी मिळवली ती आपल्या स्वकर्तृत्वाने, प्रचंड मेहनतीच्या जोराने, असे आमचे जवळचे मित्र बादल चौधरी या त्रयमूर्तींकडे समालोचनाची धुरा देतोय. आजच्या रचनेमध्ये इथंच थांबतोय. पुढील दिवशी म्हणजे उद्याच्या शेवटच्या दिवशी आपली भेट होईल या अभिवचनानं. धन्यवाद. स्पर्धेच्या माध्यमातून समीरचं सगळ्या ठिकाणी गुणलेखकांची या ठिकाणी आम्ही नावं घेतले, पण एक नाव राहून गेलंय. सुंदर मोठ्या स्पर्धेमध्ये सुंदर जिनं गुणलेखन करते ती आमचे कुमारी त्रिवेणी साबण. हिचं पण या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचकांच्या वतीनं सावध असेल, त्याच्या पूर्ण टीमच्या वतीनं ती उपस्थित आहे आमच्या मान्यवर कक्षासाठी मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. उर्वरितची 8 षटकं धावपलकावर 71 72 धावांचा पाठलाग करायचा आहे प्रशांत सर. पहिल्या 2 षटकात अनिवार्य पॉवर प्ले षटकात जर गडी बाद झाले, धावा कमी आल्या, तर मात्र दोन्ही क्रिकेट संघांसाठी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आपल्याला बघायला मिळेल. आणि पहिल्या 2 षटकात जर धावा बनल्या तर एका बाजूनं साईजय बोडगेश्वर बिचोली क्रिकेट संघ विजयाचा झेंडा सुरुवातीपासूनच या मैदानावर आपला फडकवतोय की सावंतवाडी क्रिकेट संघ ही मात्र आपली भरती करतोय. गेल्या वर्षीचं जसं मैदान गाजवलंय तसंच गाजवतोय. ही येणारी वेळ, येणारा काय ठरवेल, कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया. सर श्याम कलगुटकर सर, प्रशांत आदिवडे सर आणि मालवणी तडका आमचा कोकण भूमीचा सर बादल चौधरी. क्रिकेटचा उत्सव First place, 9 lakhs 99,999, coming from the medium of Mahesh Konadkar sir, 6,60,666, and the well-wisher providing us with 3,33,333. Second place of 6,60,666 with a well-wisher, and the semi-finalist 3,33,333 from Shanu Fernandez, social worker, Kerry Pernem, Kiran Savant, Punch member, Village Panchayat Mandrim. Battery.ai also providing a lot of support. All the thanks to all the sponsors from the MCT Mandrim Boys Committee.
Match on our hands. 72 required in 8 overs for Sai Jai Bodgeshwar. स्पेशल थैंक्स फॉर ऑल अवर स्पॉन्सर। उसके साथ मैदान के अंदर बहुत सारा फन होगा और दर्शक काफ़ी संख्या में मौजूद है। ये मंच है इस प्रतियोगिता का MCT 2025 7वां संस्करण और मैदान के बाहर भी बहुत सारा फन होगा। बैटरी जोन में आप जा सकते हैं। क्यूज एंड गेम्स खेलने पर आपको मिलेगा एक रिवार्ड्स और आप जीत सकते हैं पावरफुल पावर बैंक और स्लीपर्स और उसके साथ ग्रैंड प्राइजेस iPhone 17। आपको रजिस्ट्रेशन करना होगा। बहुत महत्वपूर्ण मुकाबला है। काफी सारे दर्शक मौजूद है। कम बॉक्स में इंग्रजी में इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए हमारे साथ जुड़ रहे हैं शाम। आपका स्वागत है स्टूडियो में। और दूसरी तरफ एक मशहूर कमेंटेटर मिस्टर बादल भी हैं। इससे पहले समीर और योगेश की आवाज आपने सुनी है। चलिए मैच की तरफ रुक करते हैं। और 71-72 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है वो तो आने वाला समय ही बताएगा। Yes, absolutely. Thank you, DJ. Straight away, good delivery. Right in the block hole. Full length delivery. Sai Jai Bodgeshwar Bicholim. Samarth has got the starts in the previous games. Now he needs to utilize that start and convert it into a big score so that he can take his team into that semi-final. Full toss in the air. And that's one bounce into the stands for 4. ब्यूटीफुल शॉट समर्थ गबस मैन इन फॉर्म। और ये एक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in पर देखिए जिस तरह से स्ट्रोक खेला गया है। मैग्निफिसेंट बैटिंग फुल टॉस पर बॉस बनने बल्लेबाज मन मचर के हो गया मोर। दर्शकों के तालियों का बढ़ गया शोर और ये लगा शानदार 4 समर्थ गबस मैग्निफिसेंट स्ट्रोक। इस बार टप्पा खाते गेंद थोड़ी नीचे रही थी। गेंद को साइड पर ड्राइव किया गया था। एक अच्छा स्ट्रेट ड्राइव था बैटर समर्थ गबस का। 3 गेंदों में 4 पर खेल स्कोर 4 रन बगैर किसी नुकसान के। आशीष मेहरुल विकेट टेकर गेंदबाज है और शाम इस प्रतियोगिता में इन्होंने बहुत अच्छा किया काम। 3 विकेट लगातार हैट्रिक प्राप्त करने का कारनामा किया है। Yes, absolutely. He's been on top of his mark in this entire competition, especially today. He has been there. This time swatted away towards the man at deep mid-wicket. Oh, awkward bit of bounce. Good recovery. But these two are very swift runners between the wickets. Ejaz Qureshi as well as Samarth Gawas. Fumble allows the batsman to come back for second and now score more than 6 for none. प्रतियोगिता का बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला। समर्थ गबस 6 पर खेल रहे एक चौकी की मदद से एजाज कुरैशी के ऊपर सबकी निगाहें रहेगी। गेंदबाजी कर रहे गेंदबाज आशीष मेहरुल। बहुत ही महत्वपूर्ण ओवर है। फ्लैंक टिप का गली पर खिलाड़ी है। पॉइंट स्ट्राइक कवर और एक मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात। और स्विंग एंड मिस ऑन साइड पर खेलना चाहते थे टिप ऑफ स्टंप के बाहर और आशीष मेहरुल ने इस गेंद को बिल्कुल खूबसूरती के साथ ऑफ स्टंप के बाहर रखा था। उंगलियां फिरते हुए गेंद के ऊपर। ये ताकत है इनकी। बहुत बढ़िया गेंदबाजी करते। ये अच्छा लेग कटर था गेंदबाज आशीष मेहरुल का। Yes, really good comeback after that couple. Outside edge in the air and taken. Raja Natekar, skipper, bit fumbling but has taken the big prize wicket of Samarth Gawas. Again, got the boundary, got the couple and perishing now for the cause of his team. He's gone for 6. It's 6 for 1. दर्शक देखिए खास करके पंजी से मुकाबला देख रहे हैं। स्क्रीन लगा के देख रहे हैं। हेलो
परवरीमधून दिनेश भाई आमचे वेल विशर त्यांच्या क्लबमध्ये त्यांनी ही स्क्रीन लावली आहे आणि त्या स्क्रीनवर बसून दिनेश भाई आणि त्यांचे सर्व सहकारी ही स्पर्धा बघतायत. स्वागत आहे दिनेश भाई आपलं आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं. Thank you, Badal sir. New man in Sunny Haldankar at the non-striking end, and the fastest man tonight is back. Straight away, just dabs it to the fielder at point. Dot delivery. Talking about that man of the series bike, sponsored by Shri Robert Fernandez, Sarpanch of the village Panchayat Mandram, and also a valuable contribution by Prashant Bala Naik. जी हाँ, जो हमारे स्पॉन्सर है इनका बहुत ही जबरदस्त योगदान रहा है. इजाज कुरैशी ने गेंद को हवा में खेल दिया था. मिड पर खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड किया जाएगा और रन बनाने का कोई मौका नहीं है. पहले ओवर की कहानी बीच मैदान पर जा रही है. शाम में 6 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर वैसे प्रगति पर है और गेंदबाजी करे विश्वजीत ठाकुर. एक बहुत ही बेहतरीन बैटर है इजाज कुरैशी बनाम विश्वजीत ठाकुर. Yes, that 70 won't be easy when you have Vishwajit Thakur in the other ranks. Swing missed. Again, trying to go aerial. Best versus the best. Outstation signing against the outstation signing. Icon versus the icon. Which icon can come on top tonight? Is it going to be Qureshi or is it going to be Thakur? डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटता है. और इस प्रतियोगिता की बात करें तो किसको मिलेगी ज़्यादा लाइक, कौन लेके जाएगा ये खूबसूरत बाइक? गोवा के खिलाड़ी लेके जाएंगे या सिंधुदुर्ग के? ये सवाल है सबके मन में. इस बार खूबसूरत स्ट्रोक बल्ले के बीचों बीच आगे गेंद थी और गेंद को खेल दिया था बॉलर के सर के ऊपर से. गेंद बॉडी लाइन के बाहर जाती भी. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार फोर. Absolutely. Space, and that's what needed right now. Once you don't try to pull or hook to him, as it's very skitty and very nippy, is Vishwajit Thakur, one of the top 5 pacers in Maharashtra. यार एब्सोल्युटली राइट. बिल्कुल बहुत ही बेहतरीन और तेज गेंदबाजी करते हैं. दूसरी तरफ देखिए ये जो शॉट था बिल्कुल कमाल का था, बल्ले के बीचों बीच. आप वी में जितना खेलेंगे ना उतना फायदा होगा. बहुत ही जबरदस्त स्ट्रोक खेला गया इजाज कुरैशी का और 4 पर खेल रहे चौकी की मदद से. एक तरफ बल्लेबाज सनी की बात करते उन्होंने खाता नहीं खोला है. विश्वजीत ठाकुर का ये बहुत महत्वपूर्ण नंबर. 4 गेंदों का खेल हुआ है, कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. आणखी एक महत्वाची गोष्ट जी बाईक मिळणार आहे, श्यामची बाईक मिळणार आहे ती गोवा आणि सिंधुदुर्गला मिळणार आहे. आणि जे आपले लोकल टॅलेंट आहेत, अर्थात मी लोकल त्यांना म्हणणार नाही आहे, ते माझे थोडंसं जिव्हारी लागतं आहे, परंतु इथे प्रचंड गुणवत्ता आहे. आपला एक खेळाडू सध्या रणजी खेळणार आहे, गौरीसारखा खेळाडू रणजी खेळणार आहे. म्हणजे गुणवत्ता ठासून भरलेली आहे, प्रचंड गुणवत्ता. आपण गेल्या 4-5 दिवसामध्ये जो खेळ पाहिला आहे, फक्त एक चांगला प्लॅटफॉर्म, त्यांना मार्गदर्शक आणि हळूहळू आयएसपीएलचे दरवाजे जर उघडे झाले तर निश्चितच गोव्याचं जे क्रिकेट आहे ते वेगळ्या उंचीवरती आपल्याला बघायला मिळेल आणि त्यासाठी आयोजकांचं देखील भरभरून कौतुक असेल. Absolutely, many tournaments coming, especially this MCT 2025. So many years now, 7 seasons, a lot of rich history about this MCT. And talking about the other tournaments coming up throughout Goa, throughout the calendar year, cricketing circuit is in safe hands. And the talent that gets exposure is on top. Wherever you go, you find Pernim team, Vasco team, Mapsa teams, also different players, Pondas, as well as everyone from Bicholim as well, firing. Short delivery. That's up in the air. Fielder getting underneath. Yes, I told earlier, it will be difficult to pull or hook to him. And Ejaz Qureshi departs. Too much of pace to pull. And this time, Ejaz Qureshi will have to head back for just 4 to his name. Battery not a wicket.
पर को पुल किया था, ज्यादा ऊपर गेंद चली गई थी और बाउंड्री लाइन पर सर्वेश को भाग के आना पड़ा। रनिंग कैच है, रनिंग कैच, टर्निंग कैच। इज्जत कुरैशी का विकेट गिरने के बाद दर्शक दीर्घा में तालियां बजी है, दर्शक दीर्घा में तालियां बजी है। दर्शक बहुत अच्छी तरह से सपोर्ट कर रहे हैं। 10 रन 2 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर है। 37 गेंदों में 62 रनों की जरूरत है और साई जोरे इनके ऊपर निगाह रहेगी। बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है, ये भी एक राइजिंग स्टार है बीच मैदान पर। सनी ने भी बहुत अच्छा प्रदर्शन किया है। इस जोड़ी के ऊपर अब दारोमदार रहेगा। Yes, definitely. These two men come from Surla, know each other really well. They need to gel well in the middle and need to get the job done. Just that Vishwajit Thakur's tail is up. Sliced away straight to the fielder at the slip. This fantastic bit of wicket has been prepared by Manoj Harmalkar, Nilkant Kamri, providing with all the wide lines and markings that are done. और जिस तरह से विश्वजीत ठाकुर ने ये गेंदबाजी की है, ज्या पद्धतीने विश्वजीत ठाकूरने गोलंदाजी केले, तमाम गोव्याचे प्रेक्षक आणि सिंधुदुर्ग जर त्याची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल ना तर मनापासून टाळ्या ठोका, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। हा टाळ्यांचा गजर होतोय, हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत हजर। श्याम करतायत टाळ्यांचा गजर आणि हा आवाज आहे ना मंत्रमुग्ध करणारा असतो, जो इथे हृदयाला लागत असतो। हे प्रेक्षक आहेत अगदी पहिल्या दिवसामध्ये, हे बघा हे सुज्ञ प्रेक्षक आहेत। आपण सुज्ञ आहात, दर्दी आहात म्हणून गर्दी केली। आज इतकी थंडी असताना देखील गेले 4 दिवसाचा हा प्रवास आणि आमच्यासाठी मंतरलेली रात्र आहे। आपल्यासारखे प्रेक्षक असतील ना तर आयोजकांना देखील ऊर्जा येईल। इतकं चांगलं आयोजन आणि तितकंच चांगले प्रेक्षक आणि तितकंच क्वालिटीचं क्रिकेट मैदानावरती आहे। त्यामुळे एकदम एक अत्यंत दर्जेदार मानाची प्रतिष्ठेची लाख मोलाची स्पर्धा कमालीची यशस्वी ठरते। MCT 2025 आणि शाम हा क्रिकेटचा उत्सव आहे, क्रिकेटचा उत्सव आहे। मैदानावरती जबरदस्त खेळ। आशीष मेहरून गेंदबाजी करेंगे। स्कोर 10 रन 2 विकेट के नुकसान पर सनी और साई जोरे के ऊपर दारोमदार रहेगा। एक खिलाड़ी फ्लैंक पर, पॉइंट पर खिलाड़ी तैनात है। रिवर्सिव खेलना चाहते थे, फिलहाल वो टाइमिंग अच्छा नहीं कर पाए और फ्लैंक पे खिलाड़ी ने जाके गली में गेंद को फील्ड किया। एक रन के साथ स्कोर 11 रन। नेल्सन अकला लेग बाय का इशारा अंपायर ने किया। शाम ये जो मुकाबला है ना, साई झोरे और सनी कितना विकेट के ऊपर खड़े रहेंगे इसके ऊपर निर्भर है। Yes, openers gone early. These two need to fire. And especially this man on your screen, Sai Zore. Mr. 360 can play those awkward bit of strokes behind the stumps, but just need to spend some time in the middle. The more time he spends in the middle, it will be beneficial for his team and his own good. Good delivery, excellent delivery. Right on money is Ashish Mehrul. और ये गेंदबाजी कमाल की कर रहा है। सदी भी गेंदबाजी पूरे टूर्नामेंट में रही है आशीष मेहरून की। स्कोर 11 रन 2 विकेट के नुकसान पर गेंदबाजी कर रहे गेंदबाज आशीष का सामना करने के लिए साई जोरे। लेफ्ट हैंडर बल्लेबाज है सनी नॉस्टेकरियन पर। और ज्यादा चपल हुए, ये आवाज देखिए, दर्शकों की आवाज देखिए, तालियों की आवाज देखिए। आशीष मेहरून अपने रोल को बखूबी निभाते हुए बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। टेलीग्राम मिल गया, बॉल डिलीवर होने से पहले ऑफ स्टंप के काफी बाहर आए, शपल हुए और इसीलिए एक बार टेलीग्राम मिल गया गेंदबाज को, आसान बना। ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद आशीष मेहरून की, सदी भी गेंदबाजी कर रहे हैं। Full toss, nicely, neatly played, but straight to the field at John. And now the dot delivery. Pressure is building. Sonny needs to just tell him, calm yourself down. You know that you've been playing this cricket for a lot many years now. Just be more mature. Take the single, get to the other end so that we can build a partnership, and whenever the bad delivery is presented, we can smack it out of the park. इस बार ड्राइव किया, इस कवर पर खिलाड़ी तैनात है, खिलाड़ी तैनात है। रन बनाने का कोई मौका नहीं है। अब दर्शकों की तालियां बज रही है आशीष मेहरून के लिए, बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर 11 रन 2 विकेट के नुकसान पर। ऑफ टेप के बारबई से वो कवर पर खिलाड़ी के, एक्स्ट्रा कवर पर बाउंड्री रन पर खिलाड़ी है और बल्लेबाज को कोई आजादी नहीं है। सटीक लाइन के साथ आशीष मेहरून की गेंदबाजी। Goes down the ground. One bounce into the fence for 4. Breaking the shackles. A release shot coming from Sai Zore on the last delivery. After completion of the third, it's 15 for 2.
15 for 2 after completion of 3 overs. सावंतवाड़ी के बीच आज के दिन का तगड़ा मुकाबला आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओवर नाउ स्कोर ऑफ 15 पर 2 शाम आखिरी गेंद पर जबरदस्त स्ट्रोक Absolutely smacked it down the ground. Knew exactly what he was doing, and now this MCT over. This will break or make the game. Definitely need some runs in this over, and Vishwajit Thakur on top of his mark to Bond. Bond on strike. Can he break free? Can he get those runs? Short delivery carved away. Straight to the fielder. Direct hit. What a hit. Sidhu Morie. Take a bow. What a direct hit that is. Bullseye. And Sai Zore has to depart. Luck hasn't been on his way. But the credit has to be given to Sidhu Morie with that bullseye onto the stumps. क्या होता अचूक नेम बॅट पंच झाला गेम थँक्यू डीजे ऍक्शन रिप्ले आपण पाहूया ऍक्शन रिप्ले पाहणं गरजेचं आहे ऍक्शन रिप्ले मध्ये पहा सिद्धूचा अचूक नेम अचूक असा नेम होता मैदानावरती खूप चांगली कामगिरी केली अचूक नेम आणि बॅटपनचा झाला गेम अत्यंत महत्वाचा सामना साई झोरे बॅक टू द पॅव्हलियन पण सिद्धूची फिल्डिंग कुणाकडून आवडले मला बघायचं एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या सिद्धूच्या आपलातून फिल्डिंग साठी कडक कडक फिल्डिंग केले मैदानावरती Absolutely, what a hit onto the stumps. Just directing his field now. Rajesh Sorte. This time in the gap. And that will move into the fence. No chance for the fielder. Fast outfield. That's gone for 4. राजेश छोटे बहुत ही बेहतरीन इस वक्त बल्लेबाजी करते हुए और ये एक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट.in पर देखे मिड ऑफ पर खिलाड़ी है कवर पर खिलाड़ी है बीच में से वो गैप निकला बहुत ही बढ़िया तरीके से इस बार गैप ढूंढा गया था और गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई 4 रनों के लिए नदी को पार करने के लिए चाहिए नौका नदी को पार करने के लिए चाहिए नौका और अपने मंजिल की तरफ बढ़ने के लिए चाहिए चौका चौका आ गया और राजेश छोटे बल्लेबाजी कर सकते हैं शानदार बल्लेबाजी Good delivery. Again outside the off stump. Missing out on that one. Would have been playing it over. Covers of the point. Talking about the... और जिस तरह से शाम बीच मैदान पर खेल चल रहा है ना 19 विकेट के नुकसान पर है पिछले 3 दिनों की कहानी यादगार रही है टूर्नामेंट के लिए बिल्कुल टेनिस क्रिकेट.in द्वारा ये टूर्नामेंट आपको देखने का मौका मिल रहा है आणि 12,43,000 प्रेक्षकांनी 3 दिवस स्पर्धेचा आनंद घेतला आजचा आकडा किती तो देखील लगेच तुम्हाला मी सांगणार आहे इस बार हवा में गेंद के नीचे खिलाड़ी नितेश परब ने लिया कैच Battery.ai विकेट और ठाकुर कमाल कर रहे मैदान के अंदर शानदार झूमते हुए दर्शक नाचते हुए दर्शक तालियां बजाते हुए दर्शक थँक्यू विश्वजित ठाकूर मोठ्या मैदानावरती जबरदस्त कामगिरी करतोय 12,43,000 आणि त्यामध्ये आज टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून ऑनलाईन सगळं सर्व जगभरामध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांनी ही स्पर्धा पाहिले MCT पाहिले तो आकडा जातोय 4 लाख म्हणजे 16,43,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत 4 दिवसाचा खेळ पाहिलेला आहे टेनिस क्रिकेट.in साठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा
Thank you so much. New man in, Sachit Sawant. What pressure he is under now. False start. Maybe trying to come to the batsman to whisper something in his ears. मला वाटतं गाणं वाजलंय ना आता श्याम गाणं वाजलंय कदाचित त्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन थोडं कमी झालंय आणि प्रेक्षकांच्या टाळ्या पण वाजतात पण बॅट्समनसाठी इथे आपण बघितलं तर प्रेशर कुकरची शिट्टी वाजते. Yes, a lot of pressure on these two batsmen now. Knocked him over, gone. Stumps rattled. On the very first delivery, he castles Sachit Sawant. प्रेक्षक नाचतात, प्रेक्षक या ठिकाणी शिट्ट्या वाजवतात, प्रेक्षक या ठिकाणी निश्चितच एन्जॉय करतात आणि ज्या ज्या वेळेला श्री बांदेश्वर 11 सावंतवाडीचा संघ मैदानात आलाय असे प्रेक्षक रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आहे. काय घडलं होतं पहा. फलंदाजांना पडली भूल, दांडी झाली गुल आणि ठाकूरची गोलंदाजी पॉवरफुल. इथे दांडी गुल झाली, प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या, आमच्या डीजे मास्टरने गाणं वाजवलंय. पण दुसऱ्या बाजूला आता बॅटिंग करत असताना नवीन बॅटवर हर्षद दाखल झाला. सरी मैदानावरती आहे. मी मगाशीच म्हणालो श्याम, प्रेशर कुकरची शिट्टी जी आहे ती बॅट्समनसाठी वाजते. Hat-trick delivery. Let's see if we can survive this hat-trick. Harshad Mathondkar. These two men now finding themselves in a big hole. And that hole needs to be covered. 19 for 5. 53 required. And 25. Oh, would have been chopping onto the stumps. Very lucky. Trying to pull that one very quickly. What over that was. Just the 4 runs, 3 wickets, 1 run out, and 2 back-to-back. Sachit as well as Rajesh departing. श्याम कमाल की वह गेंदबाजी रही है बीच मैदान पर विश्वजीत ठाकुर द्वारा. प्रेक्षक विश्वजीत ठाकूरची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. 3 विकेट त्याने घेतल्यात. मैदानावरती जबरदस्त कामगिरी केली, शानदार गोलंदाजी करत असताना. बादल जी आपका स्वागत है. आखिर के वो 24 गेंदे 24 गेंदों में 53 रनों की जरूरत है. संकटाच्या काळात स्वतःला पुन्हा एकदा सांगत राहा, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. धन्यवाद प्रशांत सर. परत एकदा सगळ्यांचा मना काळजातून हात जोडून स्वागत असा कोकण प्रांताच्या या सगळ्यात मोठ्या स्पर्धेत अर्थात मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 7व्या पर्व. एक महत्वाची लढत आजच्या संध्याकाळची. कोण करतलो सेमीफायनल मध्ये प्रवेश 4थ्या क्रमांकावर ता ठरवणारी ही लढत 72 धावांचं लक्ष घेऊन संघ मैदानावर. 5व्या ओव्हरीचा पहिलो चेंडू, लोअर फुल टॉस, लॉंग ऑन खेळाडू चेंडूच्या खाली षटकार मारण्याचा प्रयत्न नितेशने टिपलो. या इनिंग मधलो यो दुसरो झेल आणि विकेट विकेट आणि विकेट. डीजे वाजव लवकर, तुका बॉट घालूक दिला. लॉन्ग ऑफ के ऊपर से खेलना चाह रहे थे. थैंक यू डीजे.
नीतीश परब ने बहुत ही बेहतरीन कैटलअप का बाउंड्री लाइन पर, और इसी के साथ विकेट गिरता हुआ दबाव बढ़ रहा है। प्रतियोगिता का आज का चौथा दिन, सेमीफाइनल का मुकाबला देखने के लिए आप बेताब जरूर, लेकिन चौथी टीम कौन सी जो आज क्वालिफाई होने वाली है वो देखना बहुत जरूरी है। स्कोर 19 से 6 विकेट के नुकसान पर 23 गेंदों में 53 रनों की जरूरत है। सिद्धू कमाल का वो थ्रो था, उसके बाद में पहली गेंद पर सफलता मिली है। लतीफ नाइक मैदान के अंदर आए हैं इस ओवर की अगली गेंद। यॉर्कर किंग है ये, नटराजन के पास इनका नंबर आता है, बुमराह के बाद इनका नंबर आता है, और बल्लेबाजों को गुमराह करना इनको आता है। सिद्धू कमाल की गेंदबाजी। बांदा एक्सप्रेस ज्याका म्हटलं जातं, आज बांद्यातून सिद्धूच्या सगळे सहकारी मॅच बघतले आणि यामध्ये सगळ्यात वरच्या स्तरावर नाव असा सिद्धूच्या वडिलांचा, ज्यांनी खूप मोठी स्वप्न बघली सिद्धूसाठी, आज नक्की खुश होतले। लोअर फुल टॉस, फॉलोथ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याची संधी होती, लॉंग ऑफ पर्यंत चेंडूचा प्रवास, 1 धाव पूर्ण झाली, 72 धावांचा पाठलाग होतो आणि असा वाटलेला प्रशांत सर अगदी सहज साईजय बोडगेश्वर बिचोली संघ ह्यो धावसंख्येचो पाठलाग करतलो, पण सध्या तरी सामनो दोलायमान स्थितीमध्ये दोन्ही बाजून समान संधी। यापूर्वी तुम्ही मालवणी कोकणीतलो लाखाचो 12,000 करण्याचो वाक्प्रचार ऐकलो असतलो, पण आता सामनो 3,33,000चे 55,000 करणारो। ऑफ के बाहर गेंद, खूबसूरत स्ट्रोक है, गेंद बाउंड्री के बाद 4 रन। बल्लेबाज का इरादा है पक्का, और इस बार बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका। हर्षद मैग्निफिसेंट स्ट्रोक। धावांची गरज, मारलेलो एक महत्वाचा चौकार जो खूप होतो गरजेचो। बदललो धावफलक 24 रन्सावर, त्यानंतर डीप मिड विकेटच्या दिशेन अलॉंग विथ द कार्पेट 1 धाव फक्त, आणि या एकेरी धावेनिशी पाव शतक फलकावर 25 धावा लागले बोर्डावर। फिलहाल 19 गेंदों का खेल, 47 रनों की जरूरत है। V2 ट्रॉफी में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन करने वाले खिलाड़ी आपके स्क्रीन पर है। सिद्धू, दूसरी तरफ बल्लेबाज की बात करें तो लतीफ नाइक के ऊपर भी सबके निगाह रहेगी। हर्षद 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं कि यहां से कमबैक करने का मौका मिलेगा बल्लेबाज को, वो देखना बहुत जरूरी। इस ओवर की अगली गेंद, और स्विंग एंड मिस, beautiful bowling, just pitching out of the off stump, batsman looking for the big shot onto the onside. There is no contact between bat and ball. Very good bowling, fantastic bowling by Sidhu after completion of 5-1 score 25 for loss of 6 wicket. 6 गडी गारद झाले, संयम अपेक्षित होतो साईजय बोडगेश्वर बिचोलीम संघाकडून। जर तुमच्या घरात असणारी दुभती म्हस जर तुम्ही इकलात नाही तर तुमका खरवस मिळतलो, थोडो संयम दाखवला तर दूध मिळतला, दुधाकडे थोडो संयम दाखवला तर दही मिळतला, दह्याकडे थोडो संयम दाखवला तर लोणी मिळतला, लोण्याकडे थोडो संयम दाखवला तर तूप मिळतला, आणि ह्या सगळा केलात, संयम दाखवलात तर तुमका तूप रोटी मिळतली। ज्या संयमाचो पूर्णपणे अभाव जाणवलो साईजय बोडगेश्वर बिचोलीम संघाकडून, पण अजूनही संधी असा, 18 बॉल शिल्लक असत, 47 धावांची गरज असा, प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न तुमका करूचेच लागतले। प्रयत्नांती परमेश्वर, आणि मालवणीत म्हण असा, कुटाणो केल्याशिवाय फुटाणो गावाचो नाय, आणि भोग भोगून सरल्याशिवाय योग येऊचो नाय। कोणाच्या नशिबात असा आज विजयाचो योग, आणि कोणाच्या नशिबात पराभव येणारो काळ सांगतलो। आडवी बॅट, उत्तुंग कारंजो, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन, कपडा वरसून चेंडू सीमारेषा पार, आश्चर्य नवल की चमत्कार, एमसीटी षटकार। किंग मैदान के वो एक बार फिर कहते हैं, बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को बॉडी के बाहर भेज दिया था। 31 विकेट के नुकसान पर 17 गेंदों का खिलाना बाकी, 41 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। नीतीश परब गेंदबाजी करेंगे, रोड एंड से गेंदबाजी करेंगे, फ्लाइंग थ्री पे कली, एक कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, ऑफसाइड पर 5 खिलाड़ी है, और हर्षद बड़े स्ट्रोक खेलने के लिए माहिर खिलाड़ी, अपना इरादा स्पष्ट किया है।
ऑफ टॉप के बाहर हवा में गेंद, कवर पर खिलाड़ी, कवर पर गेंद के नीचे विश्वजीत ने लिया कैच, तालियां बजने वाली है। बल्लेबाज हर्षद बैक टू द पैवेलियन, 7वें विकेट का पतन, बैटरी डॉट एआई विकेट। डीजे घे वाजव, टाक पेटवून। रुमाल हो गया, गरज नव्हती हर्षद, सगळ्यांच्या आशा तुझ्यावर होते, षटकार तू मारलेलंस, अजून अपेक्षा थोडे उंचावलेले, पण षटकार मारल्यानंतर लगोलग पुढच्या चेंडूवर हर्षदची विकेट। मालवणी कोकणीत सांगायचा जर झाला तर घटकेत ऐरार, घटकेत बैलार, कोंडीचे भाटी आणि भाटीचे कोंडी। षडार्धात होत्याचं नव्हतं होतंय मैदानावरती आपण बघितलं। धावसंख्या 31 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, 16 गेंदों में 41 रनों की जरूरत है। बल्लेबाज अविनाश गबत ये भी बल्लेबाजी कर सकते हैं। हार्दिक पांड्या स्टाइल आपको बल्लेबाजी करनी है, महेंद्र सिंह धोनी स्टाइल आपको बल्लेबाजी करनी है। इंटेंट क्या होगा, मैच को थोड़ा करीब लेके जाइए और मैच समाप्त कीजिए। यो बॅटिंग करूक शकता असो जर कोणाक प्रश्न असत तर रुपेश कानडे मित्रमंडळाची स्पर्धा आठवा। 6 चेंडूत 6 षटकार मुंबईच्या गोलंदाजांनी खेचलेले असत। अविनाश आठव तेव्हाचो डब्ल्यू, आठव तेव्हाचो अविनाश, कर आज परत एकदा कमाल बिचोलीम संघासाठी। इस बार हवा में गेंद, क्या ये कैच होगा, कैच तो नहीं होगा, बाल बाल बच गए। सिक्सर किंग, और एक सिक्सर किंग मैदान के अंदर आया है। लगातार 6 छक्के चढ़ने का कारनामा आप कर रहे हैं, इसके बाद इसका मतलब आपके पास वो काबिलियत है। स्कोर 31-7 विकेट के नुकसान पर 15 गेंदों में 41 रनों की जरूरत है। एक बड़ा स्ट्रोक चाहिए मैच में कमबैक करने के लिए। अब यहां से कहानी और इंटरेस्टिंग बनती हुई, बादल मजा आएगा दर्शकों के लिए। 15 चेंडू आणि 41 धावा, थोडीशी निराशा पसरलेली बिचोलीम संघाच्या गोटात, पण लक्षात ठेवा किनारो सोडल्याशिवाय, प्रवासाची दिशा आणि निराशा सोडल्याशिवाय विजयाची आशा कधीच गावाची नाही। बाजूक ठेवा ही निराशा, चला करा प्रवास परत एकदा विजयाच्या दिशेन, कारण आज तमाम गोमंतक भूमीचं लक्ष तुमच्या बॅटिंगकडे लागलेलो असा। 2 दर्जेदार संघ एकमेकांच्या समोर, या जागेवरसून हरणं कोणाकच आवडायचं नाही। एक सिंगल, धावसंख्या 32 रनचावर। 14 गेंदों का खेल, 40 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 32-7 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज नितेश परब, लतीक नाइक इस वक्त 1 पर बैटिंग कर रहे हैं, दूसरी तरफ अविनाश 1 पर बल्लेबाज है। दोनों नए बल्लेबाज हैं, काफी संख्या में दर्शक मौजूद। और टप्पा खाते उछाल मिला, ऑफ स्टंप के बाहर गेंद ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। यहाँ जुनून है, यहाँ जज्बा है, यहाँ एक से बढ़कर एक खिलाड़ी खेलने वाला है। और भारत के लिए वह क्रिकेट नहीं है, ये करोड़ दिलों का मेला है। क्रिकेट का खेल और रोचकता बरकरार। बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हतो। दादा मडकईकरांची कविता आठवली, तार्या मामा होडी हाड रे, बेगीन पोचय माका पैलाडी रे। शेवटचे 13 चेंडू 40 धावा, अजूनही अपेक्षा असत, कारण लतीफ नाईक आणि अविनाश गावस या दोघांमध्ये क्षमता असा या सामन्याचा निकाल बदलण्याची। वाईड इश्वारकार अपस्टंपच्या दिशेने बरोच बाहेर जाणारो पिटळ घेऊन मारण्याचा प्रयत्न होतो। चेंडू विकेट किपरच्या दिशेन निर्धाव स्वरूपात समाप्त झालो। टाळ्यांचो गजर झालो, उरले 12 बॉल, 40 रन्सांची असा अजून गरज। आज ही फाइनल है, इतने सारे दर्शक, बैठने के लिए जगह नहीं है, सारे स्टैंड फुल है। रास्ते पर देखिए जहां जगह मिल रहे वहां दर्शक है, पार्किंग के लिए जगह नहीं है। और आज दर्शकों ने हमारे दिल में जगह जरूर की है। स्कोर 32-7 विकेट के नुकसान पर 12 गेंदों में 40 चाहिए। गेंदबाजी में दोबारा बुला गया सिद्धू को। पहले ओवर में 6 रन बहुत ही इकोनॉमिकल रहे थे, 1 विकेट इन्होंने प्राप्त किया था। बल्लेबाज की बात करें तो अविनाश गबस ऑन स्टार्ट, इनके ऊपर निगाह रहेगी, ये काबिलियत वाले खिलाड़ी है। सीधे बल्ले से अच्छा के बॉर्डर पर खिलाड़ी का ये कैच हो जाएगा। विश्वजीत और आशीष दोनों ने कमाल कर दिया है। आशीष की कोशिश रंग लाई है, रनिंग कैच, स्टनिंग कैच, दर्शकों ने तालियां बजाई है। फिल्डरच्या हातात जाऊन पडलेलो चेंडू, कोकणीत मालवणीत सांगायचं जर झाला तर खावची होती पोलो, पण नशिबात इली डोलो। संडे गाणं घेऊन या ना, एक गाणं घेऊन या लवकर।
शुक्रिया डीजे। स्कोर 32-8 विकेट के नुकसान पर 11 गेंदों का खिलाना बाकी, 40 रनों की जरूरत है। सिद्धू के लिए बिल्कुल वो बैक पेन था और उसके बावजूद ये घायल शेर जो है ना कमाल कर रहे हैं मैदान के अंदर, जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं। मनोज नार्वेकर ज्या खेळाडूवर माका पूर्ण विश्वास असो खेळाडू स्ट्रायकर एंडवर 11 चेंडू आणि 40 धावांची अजून गरज। निराशा केली मनोजने। एसटीच्या आणि डंपरच्या गिअर बॉक्सची आठवण करून देणारा चित्र समोर। खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी, बियाचो कोंबो आता शिल्लक राहुलो। शेवटची जोडी मैदानार। सावंतवाड़ी और आखिरी जोड़ी मैदान के अंदर है। एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर आएगा। ये दर्शक बिल्कुल झूम रहे हैं, उनको पता चल चुका है क्या होने वाला है। उद्याची दुसरी सेमीफायनल आहे। पेडणे स्ट्रायकर्स पेडणे बनाम भव्य स्पोर्ट्स साई शिलबन मालवण। पण पहिल्या सेमीफायनल मध्ये अबीर बाबा बारदेस संघाविरुद्ध खैचो संघ आपली दावेदारी पेश करतलो। शेवटचे 10 बॉल 40 धावांची गरज आणि सिद्धू मोरिये ऑन अ पॉसिबल हैट्रिक। जबरदस्त गेंदबाजी इन्होंने की है और इस प्रतियोगिता में हैट्रिक का सिलसिला भी जारी रहा है। मतलब सीमेंट का विकेट है, वहां एक बार फिर गेंदबाजी करना इतना आसान नहीं है, लेकिन तारीफ करने होगी गेंदबाजों की। सिद्धू कमाल की गेंदबाजी करते हुए लगातार 2 झटके दिए हैं। आखिरी जोड़ी मैदान के अंदर शानदार गेंदबाजी, सदी भी गेंदबाजी रही है। बैक पेन होने के बावजूद सटीक यॉर्कर डाल रहे हैं और फील्डिंग का स्तर भी कमाल कर रहा है। अब जाकर सावंतवाड़ी के सारे जो समर्थक है ना वो बिल्कुल झूमने के लिए तैयार है, नाचने के लिए तैयार है, मजा आएगा। सिद्धू तैयार ऑन हॅट्रिक। सिद्धूनं आतापर्यंत 2 विकेट घेतल्या, त्याची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा। ऑन हॅट्रिक आहे, त्याचे समर्थक आहेत, त्याचे मित्र आहेत, टाळ्यांचा गजर करतायत। चारही बाजूने टाळ्यांचा गजर होतोय। पण मित्रांनो ही फायनल नाहीये, ही फायनलचं ट्रेलर आहे। अत्यंत महत्वाचा सामना। सिद्धू इस पर अपनी बॉलिंग पर तैयार ऑन हॅट्रिक। ऑन साइड पर गेंद को खेला गया और मिड विकेट पर बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है। आपके पास अभी भी अगर देखें तो 9 गेंदों में 39 रनों की जरूरत है। रंजन पिछले साल सर के ऊपर उठाया गया था, आज मुझे लग रहा है सिद्धू को उठाएंगे। 9 चेंडू आणि 39 धावा। अजूनही सामना संपलेलो नाहीचा। संधी अजूनही असा, कारण लतीफ नाईक सध्या तरी तो सेट झालो। मोठ्या फटक्यांची गरज असा लतीफ कडसून। सिद्धू मोरियाचा चेंडू थाय पॅडवर शॉर्ट फाईन लेगच्या दिशेन, 1 धाव नाकारली। काहीन तर तुपाशी नाही तर उपाशी, कारण सामना सुद्धा आता त्याच स्थितीवर असा। शेवटचे 8 बॉल 39 धावांची गरज। कोई विकल्प आपके पास नहीं है, क्योंकि इस वक्त अगर देखें तो आप अकेले हैं जो मैदान के अंदर कुछ ना कुछ कर सकते हैं। ऑन साइड पर गेंद को पुल किया, बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है। बहुत तेजी के साथ है खिलाड़ी आए, स्क्वायर लेग से खिलाड़ी, मिड विकेट से खिलाड़ी, स्क्वायर लेग के खिलाड़ी गेंद को फील्ड किया है। अब आपके पास 7 गेंदे हैं, 38 रनों की जरूरत है। तो इस मैच में श्री बांदेश्वर 11 सावंतवाड़ी का पलड़ा भारी है। जश्न मनाने का मौका, खुशी का मौका होगा। इस वक्त बेहतरीन प्रदर्शन सिद्धू का हुआ है। सिद्धू मोरिये बॉलिंग मार्कवर या ओव्हरीचो शेवटचो चेंडू घेऊन 38 रन्सांची गरज असताना शेवटची जोडी। हलकेच अपील, पंचांनी लावला फेटाळून का अपील मध्ये उत्साह जास्त होतो, आत्मविश्वास कमी। वगीच केलेला अपील होता आणि म्हणतात ता काय खोटा नाही, वगीच ते का देव बघित। शेवटचे 6 बॉल मित्रांनो 2022 नो चान्स होडावडा कारिवडे, 2023 ध्रुव पारसेम, 2024 पेडणेम स्ट्रायकर्स आणि कोण जिंकतलो 2025 चो मांद्रेम चॅम्पियन्स मानाचो करंडक। उद्याचो दिवस लक्षात ठेवा, सगळी कामा हातावेगळी करा, शक्य नसलेली कामा परवावर ढकला, पण उद्या दुपारनंतर एक आणि एकच काम, फक्त मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीचो फायनल दिवस। कदाचित रविवारी एखाद्याला जावं लागत असेल कामावरती ना, तर तो प्रेक्षक जो असेल ना, सुज्ञ प्रेक्षक किंवा क्रीडा शौकीन, तो तिथे दांडी मारेल, नाहीतर शेटला चुना लावून देखील या ठिकाणी मैदानावरती येईल। पण मला इथे MCT बघायची आहे, ती फायनल बघायची आहे, त्यासाठी येणार आहेत। रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न। काय चाललं आता बघा, म्हणजे असा वाटलेला सिद्धू कडसून चेंडू सुटलो, सिद्धू चेंडू गावाचो नाही चौकाराक जातलो, पण पाय फिरवल्यानंतर ढोपार सुद्धा लागला, म्हणजे गळ्यातला तुटला पण घोटीयेत येऊन अडकला।
बहुत ही बढ़िया सिद्धू आज येताना नक्की कोणाचा तोंड बघून इल्ल, कोणाक व्हिडिओ कॉल करून इल्ल, आमका नक्की जरूर सांग. सगळ्यांका ह्यो प्रश्न पडलेलो असा. 5 गेंदों में 37 रनों की जरूरत है और उनका गेंद पीछा कर रही है. सिद्धू का गेंद पीछा करे, त्याचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. सातत्यानं सिद्धूकडे चेंडू येतोय. मला वाटतं आज सिद्धूला त्याचे मित्र खांद्यावरती घेणार, नाचवणार अशा प्रकारचं चित्र आहे. नो बॉल, पंचांचो इलो इशारो, त्या पाठोपाठ फ्री हिट, लायसन्स टू किल. या फ्री हिटच्या चेंडूचो कितपत फायदो होतलो. फटकोदार मोठो मिडॉन, मिडॉनच्या कपडावरसून चेंडू सीमा रेषा पार, मॅक्झिमम षटकार. बाई काय हा प्रकार. कल्पेश बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था जिसकी जरूरत थी. मैच समाप्त नहीं है ये बताने की कोशिश कर रहे हैं, लेकिन 4 गेंदों में 30 चाहिए. अब दबाव पूरी तरह से बल्लेबाजी के ऊपर. 42.9 इस ओवर की अगली गेंद राजाराम गबस गेंदबाजी कर रहे हैं. सामने टेलेंडर बल्लेबाज कल्पेश गबस. इस बॉलिंग में 7 लतीफ नाइक 3 पर खेल रहे, 8 गेंदों का सामना किया. वहां थोड़ी समस्या हुई, ज्यादा गेंदे खेले. ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. सिद्धूचे चाहते मला बघायचे, सिद्धूचे मित्र मला बघायचे. सिद्धूने केलेला खेळ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. शेवटचे 3 बॉल, 30 रन्सांची गरज. राजाराम गावस बॉलिंग मार्कवर. शॉर्ट पिच पुल करण्याचा प्रयत्न, परत एकदा सिद्धूच्या हातात जाणारो चेंडू. शेवटचे 2 बॉल आणि आता मात्र या सामन्यावर एक मजबूत पकड. श्री बांदेश्वर 11 बांदा सावंतवाडी संघाची. मकरनभाई तोरसकर सध्या खुश असतात आपल्या संघाच्या कामगिरीवर. शेवटचे 2 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. आगे आकर गेंद को खेलते हवा में गेंद, खूबसूरत स्ट्रोक है, गेंद बाउंड्री के बाद 6 रन. इस बार शानदार स्ट्रोक था, लेकिन जीत का अंतर कम हो जाएगा. 1 गेंद और जीतने के लिए 24 रनों की जरूरत है. विजयाची फक्त औपचारिकता बाकी, फक्त माप ओलांडूचा बाकी असा. उद्याची पहिली सेमीफायनल खेळण्यासाठी अबीर बाबा बारदेस संघासमोर आपलं आव्हान उभ्या करण्यासाठी श्री बांदेश्वर 11 बांदा सावंतवाडी संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेलो असा. अभिनंदन बांदेश्वर 11 बांदा, अभिनंदन मकरनभाई तोरसकर, अभिनंदन सावंतवाडी, अभिनंदन सिंधुदुर्ग. साईजय बोडगेश्वर बिचोली संघ, टीम ओनर सिद्धेशी गावकर, कॅप्टन मनोज नार्वेकर, आयकॉन राजेश सोरटे, एजाज कुरेशी या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. शाम प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ आपको आना है. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला समाप्त हुआ और जैसे कि मैंने बताया था आज सिद्धू को उनका जो दोस्त है ना, उनके जो समर्थक है वो सिर के ऊपर उठाएंगे. बहुत ही